सरांची माझी ओळख तशी कमी आहे, परंतु कृषी विभाग किंवा आपण जे ऍग्रिकल्चर स्टाफ असेल तर त्यांची खूप चांगली ओळख आहे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीला 7 वर्ष ग्रीन हाऊस मध्ये काम केलेलं आहे. सध्या स्वतःचा व्यवसाय म्हणून ऍज अ कन्सल्टंट मी चालू करतोय ग्रीन हाऊस साठी स्पेशली. मी तुमच्या बरोबर शेअर करेन. मी खूप मोठा याच्यामधला कन्सल्टंट नाहीये. मी एक तुमच्यासारखाच स्टाफ आहे आणि मी ग्रीन हाऊसला काम केलेलं आहे, भाजीपाल्यामध्ये काम केलेलं आहे. तर आपण सुरुवात करताना थोडंसं बघू की भारतामध्ये दर कधी असतात, कारण सर्वात महत्वाचा प्रश्न आणि सुरुवातीलाच मी ओपन करतोय. कारण बऱ्याच वेळेला भाजीपाल्याचे दर कुठेतरी गगनाला भिडलेले असतात आणि नंतर ते एवढे डाऊन होतात की मग शेतकरी वर्गामध्ये त्याच्याविषयी खूप असंतोष असतो की एवढ्या दरामध्ये आम्हाला परवडत नाही. आपण जर थोडासा विचार करून बघितलं भारतीय बाजारपेठ, तर आपली जी लोकसंख्या आहे 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये भाजीपाला पिकाला कधीही दुय्यम समजलं जाऊ नये. कारण एवढी लोकसंख्या पोसायची असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जमीन तेवढी सुपीक ठेवून उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला निश्चितच भाजीपाल्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. आज लोक खूप हेल्थ कॉन्शियस होत आहेत. सर्वांना माहिती आहे, आपण सुद्धा हेल्थ कॉन्शियस आहोत. माझा आवाज येतोय ना सर्वांना? येतोय सर. हा. एवढे हेल्थ कॉन्शियस झालेत की एक 5 ते 10% वर्ग असा आहे भारतामध्ये की जो भाजीपाला युरोप मधून मागवून आज खात आहे. त्याचं कारण काय असावं? सर्वांना माहिती आहे की अनावश्यक पेस्टिसाइडचा वापर असेल किंवा त्याच्यातली क्वालिटी असेल, दर्जा असेल. तर ह्या सर्व गोष्टी बघितल्या तर लोकांची आहाराविषयीची जागरूकता खूप मोठी आहे. संतुलित आहार कसा घ्यायचा याविषयी लोकांना खूप जागरूकता आहे आणि काय खाल्लं पाहिजे, पण त्यांना ते मिळत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी? तर तो विचार आपण घेऊनच भाजीपाला उत्पादन केलं पाहिजे. भाजीपाला उत्पादनामध्ये होणारा नफा जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण बघा की भाजीपाल्याचे दर 2 वेळा वाढतात वर्षभरामध्ये. थोडक्यात बारकाईने अभ्यास केला तर बघा, उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये मार्च, एप्रिल, मे या पिरियडमध्ये भाजीपाला सहजासहजी ओपन फार्मिंगला म्हणजे ओपनला ग्रोईंग करणं खूप अवघड आहे, तसं क्रिटिकल. आणि त्यानंतरचा येणारा काळ म्हणजे जो क्लायमेट चेंज आहे, उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा चालू होतो आणि लेड ब्लाइटचे किंवा करप्याचे यामुळे जे प्लॉट जातात, त्यामुळं जून शेवटचा आठवडा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पहिले 15 दिवस याच्यामध्ये भाजीपाल्याला खूप चांगल्या पद्धतीनं दर असतात. आणि हा फायदा कोण घेऊ शकतं? तर ड्राय भागामध्ये किंवा ज्या भागामध्ये चांगल्या व्हरायटीच्या विषयी आपल्याकडे जागरूकता असेल, म्हणजे कोणती व्हरायटी लावली पाहिजे जी पावसाळ्यामध्ये चालते, किंवा कोणते प्रॅक्टिसेस केले पाहिजेत, काय मी कशा पद्धतीनं बेड्स केले पाहिजेत, मी कशा पद्धतीनं क्लायमेट बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्यावेळेला मी ते दर मिळवू शकतो. आणि दुसरी वेळ असते, थंडी सिव्हिअर पडली, एक 15 दिवसाची खूप चांगली थंडी पडली की त्यानंतर भाजीपाल्याचं उत्पादन रोडावतं आणि ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये त्याचे दर वाढतात. तुम्ही जर बघितलं तर डिमांड इज ऑलवेज देअर. मग तुमच्या सप्लाय मध्ये गडबड झाली की निश्चित भाजीपाल्याचे दर वाढतात. आणि या पिरियडमध्ये जर आपण त्याच्याविषयी चॅलेंजेस घेतले, म्हणजे त्याविषयी जर आपण काम केलं, तर निश्चित भाजीपाल्यामध्ये खूप चांगले दर आपण मिळवू शकतो आणि चांगले पैसे शेतकरी कमवू शकतात. आपण त्या पद्धतीनं काम करू शकतो. आता आपण पुढे जाऊन जर बघितलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की हिस्ट्री मी रिपीट करणार नाही. भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भाजीपाला उत्पादक देश आहे, परंतु निर्यातीच्या बाबतीत खूपच आपण पाठीमागे आहोत. जसं की मी नेदरलँडमध्ये 1.5 महिना याविषयी मला कृषी विज्ञान केंद्र बारामतीनं खूप मोठी संधी दिली. तर त्यावेळेला आम्ही बघितलं की नेदरलँड हा सारखा छोटासा देश, महाराष्ट्र एवढा देश असेल तर तो अख्ख्या युरोपला भाजीपाला पुरवतो, एक्सपोर्ट करतो. तर तेवढा पोटेन्शियल इंडियामध्ये आहे, भारतामध्ये आहे. फक्त समजून काम करण्याची गरज आहे. त्याच्यातला जो पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटचा पार्ट आहे, म्हणजे काढणी नंतरचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप मोठे लॉसेस आहेत आणि त्याच्यावर हळूहळू काम व्हायला चालू झालेलं आहे.
मग भाजीपाला लागवडीमध्ये आपण जी काम करतो त्याच्यात यशस्वी होण्यासाठी, म्हणजे मला जी संधी तुम्ही आज दिलेली आहे की त्याच्यामध्ये लागवडीविषयी तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर खत पाणी व्यवस्थापन हा पार्ट घेतलेला आहे. तर मुद्दामून मी दुपारच्या सेशनमध्ये मला वाटलं की थोडंसं पहिल्या सेशनमध्ये बघू आपण की शेतकरी आणि स्टाफ संख्या किती आहे. तर त्याच्यामध्ये मी नेहमीच लोकांना फिजिओलॉजी शिकवण्याचा प्रयत्न करतो. शिकवण्याचा नाही, मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो की हा खूप वेगळा अनुभव आहे. आपल्याकडं क्लायमेटवर कोणच बोलत नाही. म्हणजे टेम्परेचर काय हवं, आर्द्रता काय हवी, त्याचे परिणाम काय होतात, त्यानंतर लाईट कसा पाहिजे पिकामध्ये, मग त्याच्यासाठी आपण जे टनेल्स करतो त्याचा काय उपयोग आहे, ह्या सर्व गोष्टी आपण विचार केला पाहिजे. मग आता मला जे तुम्ही 3 पिकं दिलेली आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो आहे, मिरची आहे, काकडी आहे. याच्या फिजिओलॉजीचा पार्ट आपण दुपारच्या सेशनमध्ये तर निश्चित घेणारच आहोत. त्याच्यामध्ये बघा, टोमॅटोचं तुम्ही आयडियल बघितलं तर टोमॅटोचं मोस्ट ऑफ टोमॅटोचं जे सेटिंग्स आहेत, म्हणजे फळधारणा किंवा पीक चांगल्या पद्धतीनं वाढण्याचा कालावधी, आपल्याकडचं रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान याच्यामध्ये जवळपास डबल फरक आहे. म्हणजे रात्रीचं तापमान जर 20-22 असेल तर दिवसाचं तापमान ऑलमोस्ट 38, 40, 42 पर्यंत जातं. मग आपल्याकडे 2 वेळा लोकांच्या खूप मोठ्या तक्रारी येतात. म्हणजे मध्यंतरी सुद्धा व्हायरलचे खूप मोठे इश्यू झाले. मग त्यामध्ये आपल्या पद्धतीने आपण ते कसे हँडल करू शकतो, तर या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी मोस्टली पिकामधली इम्युनिटी पॉवर, म्हणजे आता कोरोनामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे इम्युनिटी हा शब्द खूप फॅमिलियर झालाय. इम्युनिटी पॉवर कशी बिल्डअप करायची की जेणेकरून ते या रोगांना बळी खूप कमी पडलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की त्याचं क्लायमेट तुम्ही जर बघितलं तर चांगली बी उगवण क्षमता कोणत्या क्लायमेटमध्ये, टेम्परेचरमध्ये होते तर 16 ते 29च्या मध्ये चांगली उगवण होते. त्यानंतर पिकाच्या वाढीचा जो काळ असतो, म्हणजे शाकीय वाढीचा जो काळ असतो, त्याच्यामध्ये पिकाला तसं बघायला गेलं तर टेम्परेचर खूप कमी लागतं. म्हणजे शरीर जर पिकाचं बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये पिकाच्या शरीराला म्हणजे पानांना वगैरे टेम्परेचर कमी लागतं, फळाला पिकण्यासाठी टेम्परेचर जास्त लागतं. म्हणून नेहमी आपण जर बघितलं तर शाकीय वाढीसाठी अनुकूल जे वातावरण आहे तर ते 22, 25, 26 डिग्री म्हणजे थंडीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पिकं खूप गोंडस दिसतात किंवा अशी गुटगुटीत दिसतात. म्हणजे कोल्हापूरचाच विषय निघाला तर आमच्याकडे आम्ही सांगतो की बाबा, मी दर लेक्चरला सांगतो, पैलवान बनवायचं असेल तर तुम्हाला तो कोल्हापूरलाच पाठवलं पाहिजे, मराठवाड्यात पाठवून तो पैलवान होऊ शकत नाही. मग पिकाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. त्याचं जे क्लायमेट आहे ते मोस्टली 21 ते 24 हे पीक वाढीचा चांगला कालावधी आहे. फळधारणेमध्ये त्याच्यासाठी अनुकूल जे आहे ते जवळपास 18 ते 22 हे नाईट टेम्परेचर आणि दिवसाचं मोस्टली 28च, 30-32 पर्यंत इट्स फ्लेक्झिबल. पण ज्या वेळेला 35 क्रॉस करून जातात त्यावेळेला त्याच्यावरती खूप साईड इफेक्ट्स तुम्हाला मिळतील की त्याच्यामध्ये ड्रॉपिंगचे चान्सेस खूप वाढतात. तसंच खूप कमी टेम्परेचर झालं तर त्याच्यामध्ये परागीभवन होतच नाही आणि फळ तुम्हाला आतून चपटी वगैरे कप्पे मोकळे दिसतात. म्हणजे सीड फॉर्मेशन हे होतच नाही. परागीभवन नाही झालं व्यवस्थित तर सीड फॉर्मेशन होत नाही. आणि टोमॅटोमध्ये खूप क्रिटिकल आहे की तुम्हाला तो जो सेट घेऊन जायचा आहे, म्हणजे लागवड कधी केली पाहिजे आणि माझा सेटिंगचा काळ कधी येतो. कारण तुम्ही बाकीचा काळ इकडं तिकडं थोडंफार होऊ शकतो, परंतु जो परागीकरणाचा काळ आहे, परागीभवनाचा काळ आहे, सेटिंगचा काळ आहे, तो आपल्याला खूप क्रिटिकल आहे की कितव्या दिवशी माझ्याकडं फुलं दिसणार आहेत आणि त्या दिवशी मला ते बरोबर त्या क्लायमेटला घेऊन यायचंय. त्यासाठी माझ्याकडे मागच्या 2-3 वर्षाचा क्लायमेटचा अनुभव स्वतःच्या गाठीशी पाहिजे. म्हणजे आपल्याकडे शेती करताना आय थिंक त्या पद्धतीने लोक विचार करत नाहीत, परंतु अदर कंट्रीजमध्ये या क्लायमेट डाटाचा इंटरप्रिटेशन केलं जातं, त्याच्यावर काम केलं जातं की मागच्या वेळेला ह्या दिवसामध्ये माझ्याकडे काय प्रॉब्लेम आले होते. आता तुम्ही सगळे म्हणू शकता की ठीक आहे, दरवर्षी थोडंसं क्लायमेट चेंज होतं. मोस्टली थोडंफार इकडं तिकडं होतं, पण क्लायमेट नॉर्मली एकसारखंच चालतं. कधीतरी अधूनमधून आभाळ येईल, पण तो काळ हा खूप कमी असतो, परंतु एक स्टेबल क्लायमेट आपण त्या हिशोबाने विचार केला पाहिजे. माझा आवाज येतोय ना? मला अधूनमधून तुम्ही हे द्या. हॅलो, येतोय येतोय. ओके ओके.
तर त्या दृष्टिकोनातून जर आपण काम केलं तर आपण निश्चित खूप चांगल्या पद्धतीनं काम करू. माझ्या मते कोणताही भाजीपाला ग्रो करायचा असेल तर रात्रीचं तापमान हे 16 ते 20च्या दरम्यान असावं. दिवसाचं तापमान हे मॅक्स 32, 28 ते 32 हा एक खूप चांगला स्लॉट आहे. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये टू हाय टेम्परेचर आणि थंडीमध्ये टू लो टेम्परेचर, या काळामध्ये आपल्याकडे खूप स्ट्रगल आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. मोस्टली जे ब्रीडिंग होतात कंपन्यांचे किंवा ज्या पद्धतीने व्हरायटी ग्रो करून मार्केटमध्ये आणल्या जातात, तर तुम्ही व्हायरल होण्याचे चान्सेस कधी पण बघा. क्लायमेटमध्ये खूप डिफरन्स झाला, किडींचा प्रादुर्भाव वाढला आणि मग ते प्लांट्स व्हायरल झाले, त्याच्यामध्ये तेवढी इम्युनिटी नाही राहिली, प्लांट स्ट्रगल करायला लागले, तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते. जसं की मध्यंतरी जो टोमॅटोचा सेगमेंट झाला होता, तसे प्रॉब्लेम्स वाढायला लागले. त्याचं कारण बरीच कारण आहेत. म्हणजे क्लायमेट बरोबर आपली जमीन आणि त्याची उत्पादकता हे पण कारण आहे. जर टोमॅटोच्या बाबतीत आपण बघायला गेलो तर नॉर्मली आज मार्केटमध्ये ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये सिंजंटा, मॉन्सॅन्टो, आपली विद्यापीठाची फुले राजा असेल, तर या व्हरायटी खूप चांगल्या आहेत. त्याच्यात एक विरांग म्हणून एक हायब्रिड आलेलं आहे टोमॅटोचं, आता लेटेस्ट मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सेल होतो त्याचा, मॉन्सॅन्टोचा. खूप चांगला हायब्रिड आहे असं मी पण ऐकून आहे आणि शेतकऱ्यांचे पण खूप चांगले रिझल्ट आहेत. ढोबळी मिरचीमध्ये जर तुम्ही बघितलं तर म्हणजे ऑलवेज टोमॅटोला पावसाळ्यामध्ये आणि मोठं मार्केट महाराष्ट्र आहे, नाशिक, हा सगळा सह्याद्रीचा पट्टा, त्याच्यामध्ये किंवा ड्राय भागामध्ये सुद्धा खूप चांगल्या ठिकाणी म्हणजे बारामती, इंदापूर किंवा सांगलीच्या वरच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. या टोमॅटोच्या लागवडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मोस्टली मागच्या 2 वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दर वाढले, कारण प्लॉटच टिकत नाही. मग शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की मग मला पावसाळ्यामध्ये कोणती जात लावली पाहिजे. मी त्या जातीची वैशिष्ट्य म्हणजे मी बघितलं होतं की आम्ही ग्रीन हाऊसला काम करताना सुद्धा लोकांना सजेस्ट करायचं असेल तर त्या कंपनीचा प्रोडक्ट कॅटलॉग बघतो, तो कोणत्या व्हायरसला रेजिस्टन्स आहे, हायली टॉलरन्स आहे, पावडरीला टॉलरन्स आहे, हे सगळं आम्ही चेक करतो. सीझन नुसार त्या व्हरायटी डिफरन्शिएट केल्या जातात आणि चर्चा केली जाते. एक 2-4 शेतकऱ्यामध्ये चर्चा केली जाते की हा एक नवीन हायब्रिड आहे, कोणता आहे, चांगला आहे, ठीक आहे, त्याचे परफॉर्मन्स मी चेक केलेले आहेत, तर मी यावर्षी त्या हायब्रिडकडे वळू. आज काय झालंय की बरेच शेतकऱ्यांच्या मध्ये किंवा आपल्यामध्ये तो अवेअरनेस नाहीये की मागचीच हायब्रिड आपण पुढे येऊन लावतोय, परंतु ज्या वेळेला ते रिपीटेडली ग्रो होत आहेत त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. शेवटी R&D मध्ये याच्यावरती खूप मोठं काम केलं जातं आणि विचार केला जातो की दरवर्षी आपण त्या क्लायमेटनुसार कसं एक वेगळं हायब्रिड देता येईल किंवा त्या लोकेशनला कसं एक वेगळं हायब्रिड देता येईल, तर त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम होतंय सध्या. डोबळी मिरचीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इंद्रा किंवा पॅलेडियन निमॅलाइट 1865, SV 1865 म्हणून व्हरायट्याच आहेत. या व्हरायट्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होतात. तुम्ही जर बघितलं तर म्हणजे ऑलवेज टोमॅटोला पण खूप चांगले दर होते आणि डोबळी मिरचीला पण खूप चांगले दर अजून सुद्धा टिकून आहेत मार्केटमध्ये. त्याचं मेजर कारण काय, तर जो झालेला पावसाळा आहे आणि तो जो वाढला आणि हेवी रेनफॉल झाला, तर तिथले प्लॉट गेलेले आहेत. त्याच्यामध्ये जाण्यामध्ये मोस्टली फिजरियम किंवा बॅक्टेरियल विल्टिंगचे प्रॉब्लेम्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आले लोकांना, त्यामुळे प्लॉट टिकले नाहीत. शेंड्या करप्याचे प्रॉब्लेम्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आले, त्यामुळे टिकले नाहीत. मग याच्यामध्ये आम्ही काही व्हरायटींचे परफॉर्मन्स बघितले की या व्हरायटीला मेजर प्रॉब्लेम येतोय, पण दुसरी व्हरायटी ती खूप रेजिस्टन्स आहे. तर मग मी असा विचार करत का नाहीये की मग मी ड्राय भागामध्ये काम करतो, पण ड्राय भागामध्ये मागच्या वर्षी सुद्धा खूप मोठा पाऊस झाला आणि ह्या वर्षी सुद्धा इनिशियल स्टेज पासून पाऊस झाला आणि लोकांचं नुकसान झालं, तर मग मी कोणते हायब्रिड घेऊन जायला पाहिजे. तसंच काकडीच्या बाबतीत आहे. म्हणजे थंडी तर ऑलवेज काकडीला बाधकच असते. म्हणजे सकाळचं धुकं पडलं आणि त्याच्यावर ते साठलं आणि ऊन पडलं की तो जो झटका त्याला बसतो, तर त्या झटक्यामध्ये बऱ्याचपैकी प्लॉट टिकणं अवघड असतं. म्हणजे आता थंडी थोडीशी ग्रीप पकडायला लागली असं म्हणू आपण, आणि धुकं पडायला लागलं, कुठं आभाळ यायला लागलं, तर वातावरण एवढं किचकट होईल. आणि ऑलवेज म्हणजे भाजीपाल्यामध्ये काम करताना चॅलेंज आहे आणि चॅलेंज असेल तरच दर राहणार, कारण जोपर्यंत स्ट्रगल होणार नाही
तोपर्यंत आपण पण शिकणार नाही आणि काही गोष्टीसाठी आपल्याला दर पण मिळणार नाहीत, कारण ग्राहकाला जागरूक करण्याचं काम सुद्धा आपल्याला एक साइडून करावं लागेल. आता आपल्याला यशस्वी व्हायचंय भाजीपाला लागवडीमध्ये, तर काही गोष्टीवरती आपल्याला फोकस करावं लागेल. त्याच्यामध्ये रोप वाटिकेचं व्यवस्थापन असेल, म्हणजे ऑलवेज नर्सरी प्रायोरिटी बेसिसवर आहे. जमिनीची मशागत आहे, आपल्याला लागवड करायची, खुरपणी आहे, पोषण तत्व म्हणजे फर्टिगेशन इरिगेशनचा पार्ट मी लेटर ऑन घेणार आहे, परंतु कीड रोग व्यवस्थापन आहे, काढणीनंतरचा पॅकेजिंग प्रॅक्टिसेस आहेत. आय थिंक रोप वाटिका चा विषय आल्यानंतर म्हणजे आपल्याकडं आपण जर विचार केला तर ऍज अ ग्रोअर म्हणून किंवा ऍज अ शेतकरी म्हणून मी ज्या वेळेला एखाद्या रोपवाटिकेमध्ये जातो पाहिजे किंवा नर्सरीमध्ये त्याच्यावरच चर मारून काकरी मारून त्याच्यावरती बी टाकली जातं आणि अशीच रोप तिथून अपरूटिंग करून ट्रान्सप्लांट करतो. तर मला वाटतं इकडं जर रोपवाटिकेचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या झालं तर जवळपास की चांगल्या बियापोटीच आपण चांगलं बघितलं आपण तर वरती ऑलवेज फोकस करावा लागेल, कारण 100 भाजीपाला रोपवाटिकेवरच अवलंबून आहे. कारण याच्यामध्ये आम्ही सुद्धा काम करतोय मागच्या 5-7 वर्षापासून प्रयत्न चालू आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही घेतलं तर आज नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकार कोणत्या रोपांची काय असावी आणि आपल्याला काय स्पेल आहे ते भाकड काय येतो भाजीपाल्यामध्ये सर आवाज तुटतोय तुमचा, रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय जरा. ओके एक मिनिट सर, 1-2 मिनिटावर मुद्दे रिपीट केले बरं होईल. हा महत्वाचा मुद्दा आहे रोपवाटिकेचा, तर इथून आपले जरा थोडस प्रॉब्लेम आलेला आहे. ओके रोपवाटिका आपण फोडायचंय. हॅलो, आवाज तुटतोय सर, नेटचा जरा थोडासा प्रॉब्लेम दिसतो. हो आता येतोय आवाज? हा येतोय. हॅलो चालू हॅलो 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 एक 2 मिनिटं वेट करूया आपण. सर लेफ्ट जाऊन पुन्हा जॉईन व्हायला लागलेले आहेत. हॅलो हा येतोय का? हा येतोय. स्क्रीन शेअर करा सर. ओके सर ओके. मला वाटतंय एक गोष्ट मला इथं नमूद करावीशी वाटते की आपण फक्त गाई म्हैसी किंवा याच्यामध्येच भाकड काळाचा विचार करतो, परंतु भाजीपाल्यामधला भाकड काळ कोणच अजून विचार केलाय का नाही मला माहित नाही. परंतु आवाज येतोय. ओके सर एक मिनिट हा बोला. तर एक 3 मिनिटं अगोदर जर केलं तुम्ही चालू
पॉलिहाऊस मध्ये सुरुवात केली होती त्यावेळेस करतात, तिथून पासून आवाज येत करतात. सांगितलं मी नर्सरीचा मुद्दा जो सुरुवात आहे हा, तिथून सर. सुरुवात करतील हो सर. हो चालेल. तोच मुद्दा आहे आपला. हो चालेल थँक्यू. ओके. तुम्ही जर बघितलं तर टोमॅटो किंवा डोबळी मिरची किंवा जी लॉंग टर्म पिकं आहेत म्हणजे 4-5 महिन्याची पिकं आहेत, 6 महिन्याची पिकं आहेत, तर स्क्रीन शेअर त्याच्यामध्ये झालेला नाही. हा स्क्रीन शेअर झालेला. ओके प्रेझेंट नाव मधून आता झाले असेल आय थिंक. झाले. हो ओके ओके. ओके सॉरी थोडंसं काय अडचण नाही. हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आपला काय नाही. रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये जर बघितलं तर म्हणजे आपल्याकडे मी नर्सरीमध्ये कधी पण गेलो ऍज अ ग्रोवर म्हणून, शेतकरी म्हणून, तर मी ज्या वेळेला कॅश देण्याचा प्रयत्न करतो, पैसे देण्याचा प्रयत्न करतो, तर ऑलवेज रोपाविषयी माझी जागरूकता कशी असते की मला उद्या लागवड करायची तर मी आज रोपवाटिकेमध्ये रोप शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जातो आणि विचारतो की बाबा रे 1 रुपयावालं रोप कुठे आहे की 80 पैसेवालं रोप कुठे आहे. मी का चर्चा करायला पाहिजे तिथं की मला कोणती जात लावलेली योग्य राहील, मला कशामधून उत्पादन मिळणार आहे. आणि या सर्व गोष्टी जर मी व्यवस्थितरित्या माझं प्री प्लॅन असेल तर मग मी नर्सरीमध्ये ते सीडिंगला देईन, मी त्याच्यावर अभ्यास करेन आणि मग माझी डेट फिक्स होईल की मी कधी लागवड करणार आहे. आणि मला वाटतं की याच्यामध्ये जो भाकड काळ आहे, म्हणजे भाकड काळ याचा अर्थ माझी एक 5-6, 6-7 महिने 6-6 महिन्याची पिकं आहेत, तर त्याच्यामध्ये माझे 2 ते 2.5 महिने ऑलमोस्ट मी शाकीय वाढीमध्येच इन्व्हेस्ट करतो. म्हणजे माझं छोटं सीडलिंग्स मी ग्रो करायला माझे 60-70 दिवस घालवतो आणि मग मला फळं मिळतात. तर आपल्याकडचं जर क्लायमेट, हे बदलतं क्लायमेट जर बघितलं तर मी युरोपियन कंट्रीज मध्ये बघितलं तर त्यांच्याकडे एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. ते काय करतात की मोठ्या कपामध्ये रोपं तयार करतात, मोठी रोपं लावतात आणि डायरेक्टली ट्रान्सप्लांट करून 1 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला प्लॉट येतो. तर ह्या टेक्नॉलॉजीनी, ह्या सायन्सने आपल्याला मार्केटमध्ये गेलं पाहिजे, कारण मला भाकड काळ कमी करून मी जास्तीत जास्त उत्पादनामध्ये राहिलो पाहिजे. ठीक आहे, आज प्रोटेक्टेड मध्ये या गोष्टीचा पहिल्यांदा येईल, सुरुवात होईल, नंतर ओपन कल्टिव्हेशनला येईल, पण जागरूकता निर्माण होणं खूप गरजेचं आहे. ऍटलिस्ट मी जे रोपं नर्सरीमधून आणतो तर ती कशी असावीत याच्याविषयी मला माहिती असली पाहिजे. की मोस्टली 2 गोष्टी बघितल्या पाहिजेत, रोपाच्या मुळीची डेव्हलपमेंट आणि रोपाची वरची डेव्हलपमेंट, हे 2 पार्ट आपण त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करूया. आता काय होतं की तुम्ही हे रोप खूप छोटं बघितलंय, 2 पॉसिबिलिटी आहेत की या रोपाची उंची वाढलेली नाही. याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी आहेत की पीजीआरचा अनावश्यक वापर, त्याच्यामध्ये लिओसिन असेल किंवा याच्यामध्ये टिलचा वापर केलेला, टिलचा वापर केलेला असेल. तर या 2 गोष्टीचं जर बघितलं तर ग्रोवर शेतकऱ्यांना छोटी रोपं पाहिजेत, म्हणजे उंची कमी असलेली रोपं पाहिजेत. तर करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीजीआरचा वापर इनिशियलला केल्यामुळे शाकीय वाढीमध्ये गडबड होते आणि फिजिओलॉजी चेंज होते पिकाची. तर मोस्टली न्यूट्रिशननी त्या नर्सरीच्या रोपांना डेव्हलप केलं पाहिजे असं मला वाटतं. की आपण बघायला पाहिजे की त्याच्यामध्ये त्याचं हार्डनिंग खूप महत्वाचं आहे, त्याचं खोड चांगलं पाहिजे, मुळांची वाढ चांगली पाहिजे. असं व्हायला नको की 104च्या कपमध्ये मी रोपं तयार करायला दिली आणि तिची मुळी एवढी कोॲग्युलेटेड झाली की लावल्यानंतर 1 महिना मी प्लॉटमध्ये बघितलं तरी ती मुळी तशीच्या तशीच होती आणि मला मग अपेक्षित उत्पादन मिळालं नाही. तर ह्या जर गोष्टी बघितल्या तर नर्सरीत जाताना हे सर्वात महत्वाचं आहे की या 2 गोष्टी चेक करणं, माझी रोपं कशी आहेत आणि माझ्या रोपावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव काय पद्धतीचा आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की बऱ्याच नर्सरीमध्ये बरेचसे रोग, बरेचशा किडी या नर्सरीपासूनच आलेल्या असतात, म्हणजे ते उगमस्थानच आहे त्याचं. आणि आमच्या शेतकऱ्याच्या इथं येईपर्यंत त्या किडीची लाईफ सायकल अडल्ट स्टेज मध्ये आलेली असते आणि कुठेतरी ते इनिशियल स्टेजलाच व्हायरल व्हायला लागतं, फळाच्या प्लॉट मध्येच ते व्हायरल होतात. माझा आवाज येतोय ना? हॅलो, येतोय आवाज सर.
ओके ओके. व्हायरल व्हायला लागतात. तर मग याच्यासाठी मला काय बघितलं पाहिजे? मी ज्या वेळेला नर्सरीमध्ये जातो तर नर्सरी कशा पद्धतीनं तयार करतात? आपल्याकडे नर्सरी तयार करण्याच्या पद्धती बघा, की फ्लॅटला माती टाकली जाते, त्याच्यात वाफे टाकले जातात. आता काही पिकासाठी मी ठीक आहे, मी मान्य करतो की ते जाऊ शकतो आपण. पण याच्यामुळं मोस्ट पॉसिबिलिटीज काय, की पिथियम सारखे, डॅम्पिंग ऑफ सारखे रोग, निमॅटोड सारखे रोग हे त्या नर्सरीमधून तिकडं ट्रान्समिट आपल्या प्लॉटमध्ये आलेले असतात. वारंवार एक पीक झाल्यामुळे त्या प्लॉटमध्ये ते प्रॉब्लेम्स येतात त्या मातीमध्ये आणि मग तिकडे येतात. मग हे जुनी पद्धत होती. आता आपल्याकडे थोडंसं चेंज व्हायला लागले, की आपल्याकडे फ्लॅट बेड म्हणजे गादी वापे करायला लागलेत लोक, त्याच्यावर नर्सरी रेस करतात किंवा हायटेक नर्सरीमध्ये जातात. कोकोपीट ट्रेज मध्ये नर्सरी बनवली जाते, तिला पॉलीहाऊस मध्ये ठेवलं जातं. आता जर तुम्ही वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये बघितलं की त्यांनी ट्रे भरलेले आहेत, परंतु त्याच्या खाली काहीच बॅरियर दिलेलं नाही. त्यामुळे काय होतं की मोस्टली त्याचं जे रूट सिस्टीम असते ती त्या जमीन मातीमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. मग याच्यासाठी बॅरियर करणं खूप गरजेचं आहे. मग विडमॅटची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक लॉटला टनेल असावं. टनेल म्हणजे आपण जे नॉन वन पेपरचं यूज करतो, टेक्नॉलॉजी यूज करतो, तर तशी टेक्नॉलॉजी मोस्टली हे लोक प्लास्टिक फिल्मचा थंडीमध्ये किंवा इतर वेळेला वापर करतात. परंतु माझी छोटीशी बॅच आहे, तर त्याच्यासाठी त्या बॅचला त्यांनी जर ते कव्हरअप केलं तर माझ्या रोपावरती किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि अशा पद्धतीनं ग्रो करून मला हार्डन करून दिलं तर नो प्रॉब्लेम, म्हणजे मी ते रोप घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यासाठी काय करता येईल तुम्हाला, की कोकोपीट स्टरीलाइज असावं, ट्रे मोठे असावेत. आता ट्रे मध्ये गोल ट्रे, ते कोनिकल ट्रे असं एक डिफरन्शिएट होतं. परंतु मोठ्या साईजचे ट्रे असावेत जेणेकरून रूट सिस्टीम डेव्हलप व्हायला वेळ लागेल. आपल्याकडे काय केलं जातं की लवकर रोपं तयार करण्यासाठी 104 मध्ये 102 मध्ये लावले जातात आणि नर्सरीवाले विथिन पीजीआरचा वापर करून विथिन जे रोप 30 डेज मध्ये तयार होणार ते 15-16 दिवसामध्येच तयार करून ते लगेच सेल करतात. तर याच्यामध्ये मुळ्यांची वाढ चांगली होत नाही. मुळे जरी वाढले तरी ती कोॲग्युलेटेड होऊन जातात, खालून त्याला पूर्ण मुळी फिरलेली असते. अशी रोपं परफॉर्मन्स खूप चांगला येत नाही अशा रोपांचा. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर मोठ्या ट्रे मध्ये, म्हणजे तुम्ही वरच्या रोपांना बघितलं असेल की 70चा तो ट्रे आहे, तर त्याच्यामध्ये रोपं तयार केलेली आहेत. अशी रोपं तयार करून, आणि मी बऱ्याच जणांना सांगत असतो की तुमची रोपं प्रोटेक्ट करून घ्या, म्हणजे कमीत कमी त्याच्यावरती जाळी मारून त्याच्यावरती कोणतंही किड्यांनी ते खाल्लेले नसावेत, रस शोषलेला नसावा, जेणेकरून ते आपल्याला क्लिअर रोपं येतील. रोपं आल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये मोस्टली 2 वेळा रोपांची मर होते. एक मर होते ती रोपं आणल्यानंतर सुरुवातीला होतं काय, की नर्सरीचं क्लायमेट, म्हणजे जर ते पॉलीहाऊस मध्ये ठेवले असतील, नेट हाऊस मध्ये ठेवले असतील, त्याला व्यवस्थित हार्डन केलं नसेल, कारण मी लावणारे ओपनला, माझ्या त्या ठिकाणचं क्लायमेट म्हणजे त्या ठिकाणी असणारं टेम्परेचर, त्या ठिकाणी असणारा लाईट, त्या ठिकाणी असणारी आर्द्रता ही वेगळी असते. आणि तुम्ही ग्रीन हाऊस मध्ये जे ऑपरेट करतात ते ती आर्द्रता किंवा टेम्परेचर वेगळं असतं. मोस्टली आल्यानंतर पिकांना शॉक बसतो. मग यासाठी ती व्यवस्थित हार्डन केलेली असावीत आणि ती मग ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याला ट्रान्सप्लांटिंग शॉक बसणार नाही याची काळजी घेतली जावी. म्हणजे मोस्टली लागवड उन्हाळ्यामध्ये तर संध्याकाळीच केली जावी. अशा पद्धतीनं या काही बारकावीच्या गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर आपण चांगल्या पद्धतीनं रोपांची काळजी घेऊ शकतो. सेकंड मर जी आहे ती तुमची मर ज्या वेळेला रोप फळामध्ये किंवा फुलामध्ये येतात त्यावेळेला सडनली प्लॉटमध्ये मॉर्टॅलिटी होते. आय थिंक मी सांगतोय ते बरोबर असेल किंवा हॅलो हॅलो बोला. सर बरोबर चाललंय सर, बरोबर चालू आहे, आम्ही ऐकतोय बारकाईने. त्याच्यामध्ये फळधारणेमध्ये मर होते बघा. आपल्याकडे जर बघितलं तर फळधारणेमध्ये मर होण्याचं कारण काय, तर ज्या वेळेला गर्भावस्था असते पिकाची त्यावेळेला तिची जी सगळी ताकद असते तर ती फुलामध्ये किंवा फळामध्ये डायव्हर्ट झालेली असते, त्याचा पूर्ण फ्लो तिकडे असतो आणि त्यावेळेला त्याची इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते आणि त्यावेळेला पीक लवकर बळी पडतं. आणि मोस्टली किडींचा जर आपण लाईफ सायकल बघितली तर
त्या किडी अडल्ट स्टेजमध्ये प्रादुर्भाव होण्याचा जो चान्स असतो तो 20-22 दिवसाच्या लाईफ सायकल मध्ये बरोबर त्या गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये त्या किडी मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक करतात आणि इम्युनिटी पॉवर कमी होते. याचं कारण आहे आपण न्यूट्रिशन व्यवस्थितरित्या दिलं पाहिजे. कारण न्यूट्रिशन आपण कधी चालू करतो, मला फळं दिसल्यानंतर मी न्यूट्रिशन चालू करतो, इट्स अ रॉंग मेथड. मोस्टली आपल्याकडे जसं गरोदर पणामध्ये स्त्रीला 2 वेळा 3 वेळा जेव दिलं जातं, तिला आहार चांगला पौष्टिक दिला जातो. त्याचं कारणच ते की तिची इम्युनिटी पॉवर स्वतःची कमी व्हायला नको, कारण ती 2 जीवांना सांभाळत असते, स्वतःचा आणि बाळाचा. तसंच पिकामध्ये सुद्धा सेम आहे की त्याचा जो गर्भधारणेचा काळ आहे तो खूप खूप महत्वाचा आहे. म्हणून त्याच्या अगोदर पिकाला तुम्ही डेव्हलप करून घ्या, बिल्डअप करून घ्या. मग बिल्डअप करताना त्यालाच आपण शाकीय वाढीचा कालावधी म्हणतो. जर तुम्ही ते व्यवस्थितरित्या शाकीय वाढीचा कालावधी दिला आणि नंतर त्याला आपण त्या स्टेजमधून फ्लावरिंग स्टेजमध्ये कन्वर्ट केलं आणि परत त्याला रुटिंगवर आणलं, तर हे जे बारकावे असतात ते खूप महत्वाचे असतात. तुम्हाला जर पिकामधलं प्रॉमिनंट म्हणजे चांगलं पीक जर बघायचं असेल तर लवकर उठा, सकाळी 7 वाजता शेतामध्ये जावा. पिकाचा शेंडा तुम्हाला पोपटी कलरचा दिसतो, डार्क हिरवा कधीच दिसत नाही. आणि तोच शेंडा तुम्ही 4 वाजता बघा, तुम्हाला तो डार्क हिरवा दिसेल. हे द साइन ऑफ हेल्दी प्लांट्स, म्हणजे ते इंडिकेट करतं की तुम्हाला ते हेल्दी आहे. अशा पद्धतीने आपण काही गोष्टी चेक करू शकतो. आता नर्सरी ग्रो करताना या सगळ्या गोष्टी जर आपण काळजी घेतल्या तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की रोपांची मर जी नर्सरीत होते ती काळजीपूर्वक तपासली पाहिजे. जिथं पाणी जास्त होतं आणि इव्हन मॉइश्चर सप्लाय येतो त्यावेळेला आणि मर होण्याचे चान्सेस असतात. आणि रस शोषक किडे म्हणजे तुम्ही आता स्क्रीनमध्ये बघत असाल की डॅम्पिंग ऑफ म्हणजे काय असतं, तर रोप डायरेक्ट मान टाकतात खाली, मुळाच्या कडेतून त्याला बुरशीजन्य किंवा रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि डायरेक्ट कोलमडून पडतात. मग अशी रोपं जर आपण आपल्या प्लॉटमध्ये लावली तर त्याचा प्रादुर्भाव बेडमध्ये आपल्या पसरत जातो आणि नंतर शेजारच्या रोपांना सुद्धा तो घातक ठरतो. म्हणून आपल्याला महत्वाचं काय बघायला पाहिजे की अशी रोपं माझ्या नर्सरीतून यायला नकोत. मग त्याच्यासाठी महत्वाचं असतं की तुमचा मीडिया स्टरिलाइज पाहिजे, म्हणजे जे कोकोपीट आहे ते स्टरिलाइज पाहिजे. त्यानंतर पाण्याचा व्यवस्थित तिथं वापर केलेला पाहिजे. त्यानंतरचा पार्ट येतो किडीचा. म्हणजे किडीमध्ये जर बघितलं तर मोस्टली मावा जी कीड असते, मावा सर्वांना माहित आहे. ऍक्च्युली मावा जर तुम्ही बघितला तर छोटे किडे असतात, पानाच्या पाठीमागे असे गुच्छाने असतात. आणि तो काय करतो, मावा हा आपल्याला 1-2 स्प्रे मध्ये कंट्रोल होईल, कारण आज मावा हा प्रॉमिनंट कीड राहिलेली नाही आपल्याकडे. आपल्याकडे प्रॉमिनंट कीड काय आली आता, थ्रिप्स, कोळी, म्हणजे कोळीमध्ये पण ब्रॉड माइट सारखा कोळी, पांढरी माशी, हे सगळे मेजर झालेत. तुडतुडे, मावा, ह्या सगळ्या गोष्टी मागं पडल्या. परंतु मावा असल्यामुळे काय होईल तर कुकुंबर मोझॅक व्हायरस CMVचा प्रॉब्लेम जर टोमॅटोमध्ये आला त्याला मुख्य कारण आहे मावा. मग माव्यानी जर तिथंच कुठतरी इन्फेक्शन केलेलं असेल तर लेटर ऑन तुमच्या प्लॉटमध्ये जाऊन तो CMV मध्ये कन्वर्ट होणार. त्यानंतर फुलकिडे, थ्रिप्स. आता सर्वात महत्वाची कीड ही प्रॉमिनंट झालेली आहे थ्रिप्स हा नर्सरीमधूनच बऱ्यापैकी आलेला आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत असेल. परंतु बऱ्याच वेळेला तुम्ही जर बघितली तर खालच्या बाजूला तुम्हाला, वरच्या बाजूला थ्रिप्स म्हणजे काय दिसेल आणि कीड कशी असते दिसायला, आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला त्याचं इंडिकेशन म्हणजे साईन त्या पानावरती कसं दिसेल. तर तुमच्या पानांच्या कडा वरच्या दिशेने जर ओळलेल्या असतील आणि थोडासा पानामध्ये असं खोलगट उबटपणा आलेला असेल तर ती त्या थ्रिप्सनी चाटलेली किंवा रस शोषलेली रोपं आहेत. अशी रोपं तुम्ही ती साईडला काढली पाहिजेत किंवा ती न लावली पाहिजेत, त्याच्यावरली कीड चेक केली पाहिजे. तर थ्रिप्स पुढे जाऊन काय करू शकतो, तर TSWB आणि टॉस्पो सारखे 2 व्हायरस हे मोठ्या प्रमाणामध्ये तो स्प्रेड करू शकतो. पांढरी माशी असेल, आता पांढरी माशीचा जर प्रादुर्भाव बघितला, जर तुमच्याकडं थ्रिप्स, पांढरी माशी किंवा याला थांबवण्यासाठी तुमच्याकडे जर थ्रिप्स नेट नसेल त्या नर्सरीमध्ये, तर तुम्ही
कोणत्याही परिस्थितीत या 2 किडी आटोक्यात आणू शकत नाही. त्याचं मेजर कारण ह्या फ्लाय होणाऱ्या किडी आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये उडतात असं नाही, परंतु रोप टू रोप म्हणजे एका ट्रेमध्ये किती 100 रोप असतील, त्याला स्प्रेड व्हायला खूप मोठा वेळ लागत नाही. आणि मोस्टली 2-3 दिवस खूप झाले किडींना या झाडावरून त्या झाडावरून त्या असं करत ट्रे कंप्लीट करायला. तर याच्यामुळे काय होतं की पुढे जाऊन बघा असे TYLCV म्हणजे खालच्या बाजूला टोमॅटोचं चित्र आहे आणि तुम्ही बघितलं असेल की त्याच्याला सगळा रस शोषून काढलाय आणि तो व्हायरल झालेला आहे. तर अशा स्टेजमध्ये तुम्ही त्या पिकाला काहीही करू शकत नाही, म्हणजे व्हायरस आल्यानंतर काहीच करू शकत नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आमचं औषध असं आहे व्हायरलमध्ये. जगात व्हायरसला औषध नाहीये, परंतु कुठंतरी शेंडे 1-2 चांगले आहेत आणि ते जर पुढे वाढवायचे असतील आणि ते जर ग्रो करायचे असतील तर खूप कष्ट घ्यावं लागतं, तर ते कव्हर होतं. मोस्टली त्याच्यानंतरचा डॅमेज करणारी कीड आहे, म्हणजे नर्सरी स्टेज मध्ये सुद्धा होऊ शकते, लीफ मायनर. हॅलो, आवाज येतोय का? येतोय सर आवाज. ओके. लीफ मायनरची कीड आहे की माशी काय करते, पानाला छिद्र करते आणि त्याच्यामध्ये अंडी सोडते. आणि त्याचं इंडिकेशन तुम्हाला ती कीड सुद्धा पानामध्ये दिसेल आणि वरती ती कशा प्रकारची असते. आपण बऱ्याच वेळेला काय करतो की त्याच्यावरती कानाडोळा करतो, म्हणजे काय नाही, हे काय करत नाही, परंतु लेटर ऑन त्याची किडीचा प्रादुर्भाव म्हणजे टोमॅटो सारख्या पिकामध्ये जर नर्सरीमधून ही कीड आली तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये औषधाचा वापर करावा लागतो आणि सहजासहजी कीड कंट्रोल करणं खूप अवघड जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला लीफ मायनरचा म्हणजे पाने पोखरणाऱ्या माशीचा आपल्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टी करत असताना नर्सरी स्टेजमध्ये बेसिक मॉलिक्यूल इन द सेन्स म्हणजे तुम्ही इमिडाक्लोपिड असेल, थायमॅथोक्झम असेल किंवा तुमच्याकडं लांबडा सायलोथ्रिन असेल किंवा एक ऍसिटामाप्रिड, अशा जर गोष्टींचा बेसिक मॉलिक्युलचा तुम्ही जर वापर तिथं केलेला असेल, बॅबिस्टिन, कार्बेंडेन्झिम असेल, मँकोझेब असेल, याचा जर तुम्ही वापर बेसिकली केलेला असेल किंवा ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, वर्टिसिलियम याचा जर आपण वापर केलेला असेल तर मोस्टली आपण किडीवर कंट्रोल त्या ठिकाणी ठेवू शकतो. पण मी लोकांना सल्ला देतो की ज्या वेळेला नर्सरीमधून रोपं येतात त्यावेळेला आपण काय करायचं सुरुवातीला की ती रोपं कार्बेंडेन्झिमच्या द्रावणामध्ये, ह्युमिक ऍसिडच्या द्रावणामध्ये बुडवून लावायचो. मी आज लोकांना सांगतो की तुम्ही उलटा ट्रे एखाद्या कीटकनाशकामध्ये बुडवा जे कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमिक असेल, दोन्ही क्रिया असणारं किंवा कॉन्टॅक्ट असणारं चांगलं कीटकनाशक घेऊन ॲबॅसिन सारखं त्याच्यामध्ये तुम्ही तो ट्रे बुडवू शकता, रोपाची वरून बुडवू शकता आणि बाहेर काढून ठेवू शकता आणि मग नंतर ट्रान्सप्लांट. कारण मला वाटतं की जी कीड तिथून कॅरी करून आलेली आहे तिला आपण तिथं थांबवून नंतर, कारण छोट्या रोपाला प्लॉटमध्ये औषध मारणं खूपच डिफिकल्ट गोष्ट आहे. स्प्रे बसत नाही, कुठतरी कीड पानाच्या आजूबाजूला लपून बसते आणि मग ती स्प्रेड होते. म्हणून जर एकदा आपण डिसइन्फेक्ट करून आतमध्ये गेलो तर मला वाटतं तो आपल्या 1-2 फवारण्यांचा खर्च तिथंच कमी होईल आणि ते खूप इझी थिंग्स आहेत. म्हणजे एक माणूस 1-2 तासामध्ये त्या गोष्टी करू शकतो. ज्याचा वापर केला तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. आय थिंक मी नर्सरी पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. आता आपण पुढे लँड प्रिपरेशन कडे जातोय. म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये नांगरट केली पाहिजे का, तर केलीच पाहिजे. जमीन तापली पाहिजे. जमीन तापण्यामागचं मुख्य कारण हे जर तुम्ही आमचा कोल्हापूर, आपल्या सांगलीचा, आपल्या सातारचा, पुण्याचा, नाशिकचा असा जर पट्टा बघत गेला तर हा कायम ओलिताखालचा पट्टा आहे. याच्यामध्ये कायमच जमीन ओली आहे, त्यामुळे बुरशीला वाढण्यासाठी पोषक वातावरण आहे. आणि एक पीक वारंवार पद्धती, त्यामुळे काय होतं की जमीन हार्ड झालेली आहे, तिला सुकायलाच कोरडं व्हायला चान्स मिळाला नाही, त्यामुळे बुरशी वाढते. म्हणून पीक फेरपालट निश्चित पाहिजे. परंतु त्याचबरोबर एकदा ती जमीन उन्हामध्ये तापल्यानंतर त्याच्यातल्या ज्या बुरशी आहेत त्या बऱ्यापैकी कंट्रोल होतात. कारण तुम्ही जर बुरशीचा डिसइन्फेक्शन प्रोसेस बघितली तर बऱ्यापैकी बुरशी 45 डिग्री सेल्सिअस 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये बऱ्यापैकी किल होतात. आणि आपल्याला वरच्या थरामध्ये काम करायचे, म्हणजे 30-45 सेंटीमीटरच्या वरच्या थरामध्ये, म्हणजे 1 फुटापर्यंत आपल्याला मातीमध्ये काम करायचे. त्यामुळे वरचा थर आपल्याला
डिसइन्फेक्ट करायचं आहे. हे करत असताना उन्हाळ्यामध्ये चांगली नांगरट करून त्याच्यामध्ये त्याची जमिनीची परीक्षण हे केलंच जावं. त्याच्यामध्ये त्याचा सेंद्रिय कर्ब वाढवून घेतला जावा. तो कसा वाढवतो ह्याच्यावरती मला वाटतं असंख्य लेक्चर झालेले आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. किती असावा, काय असावा, तो कसा तयार केला जावा. मी शेणखत कसं तयार करायचं ते नेक्स्ट दुपारच्या सेशन मध्ये सांगेन. तो माझा खूपच इंटरेस्टेड विषय आहे. मला तो खूप विषय आवडतो इरिगेशन फर्टिगेशनचा. तर याच्यामध्ये बेड तयार करताना मोस्टली मला वाटतं की लोकांची चूक 2 बेड मधलं अंतर तुम्ही कमी करू नका, 2 बेड मधलं अंतर वाढवा. म्हणजे ऊसामध्ये आम्ही सुरुवात केली 3.5 फुटापासून 4 फुटापर्यंत, 4चं 4.5 झालो, आता 5 झालो, 7 झालो, 8 पर्यंत लोक जाऊन पोचलेले आहेत. मला सांगा की आपल्याला प्रति एकर रोपांच्या संख्येवर काम करायचंय. आपल्याला या पद्धतीनं गेलं तरच भाजीपाल्यामध्ये सुद्धा उत्पादनाची वाढ आपण करू शकतो. मग याच्यासाठी काय करावं लागेल तर 2 सरीत थोडंसं अंतर वाढवायची गरज आहे. कारण एनरिच ऑफ CO2 म्हणजे हा विषय फिजिओलॉजीमध्ये येतो. कार्बन डायऑक्साईडचा योग्य रीतीने वापर, व्हेंटिलेशन, म्हणजे माझा प्लॉटवर करपा किंवा डावणी, भुरी याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मला त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन आणलं पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे. आणि सेटिंग्स वाढवायचे असतील तर हवेचा वापर कसा करून घेता येईल याच्यासाठी मला 2 लाईन मधलं अंतर वाढवावं लागेल. भले मी रोपामध्ये थोडस जवळ जाईन आणि प्रति एकर रोपांची संख्या मेंटेन करेन, आपल्याकडे सनलाईट खूप आहे. या 2 गोष्टीचा वापर करताना आपण त्या पद्धतीनं, म्हणजे मी 4.5 फूट 5 फूट असे बेडपर्यंत जाऊन मी त्या चिसाऱ्या तयार करून ठेवेन. माझ्याकडे रोपं तयार झालेली आहेत. आता मी सिंचनाकडे आलोय. आता माझी माती तयार आहे, मी सिंचनाकडे आलोय. सिंचनाची बघा आपल्याकडे काय होतं की आपल्या जर मातीचा आपण अभ्यास करायला गेलो तर आपल्याकडं माती मोस्टली मध्यम भारी काळी जमीन आहे, कुठं खूप काळी आहे, कुठं मध्यम आहे, आणि काही ठिकाणी हलकी जमीन आहे म्हणजे मुरमाड जमीन आहे. 2 मातीच्या कणातलं अंतर हे किती असतं त्याच्यावर ड्रिपचं कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे मोस्टली मी तर रिकमेंडेशन करेन माझ्या 2 ड्रिपर मधलं अंतर हे 1 फूट असावं भाजीपाल्यासाठी. आणि ड्रिपर मधला डिस्चार्ज जो आहे तो जेवढा कमी ठेवता येईल, कारण मला फर्टिगेशन करताना, मला खत पाणी व्यवस्थापन करताना मला जे काम करायचे ते काही म्हणजे 2 फुटापर्यंत 1.5 फुटापर्यंत मला काम करायचे. आणि माझी जर जमीन खूपच हलकी आहे आणि मी 4 लिटर डिस्चार्जचा जर ड्रिपर घेतला तर मी ड्रिप चालू केल्यानंतर माझ्या फ्लो मध्ये पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जातं की मी पाणी आडवं पसरून देत नाही, मी पाण्याला उभं देतो. उभं दिल्यामुळं काय होतं की माझ्या मुळांची वाढ होत नाही, मला पाणी व्यवस्थितरित्या त्या प्लॉटला देता येत नाही. आणि मला वापसा मेंटेन करण्यासाठी 50% हवा 50% पाणी. पण आपल्याकडे काय होतं की माझ्या ड्रिपचा शेतकरी सुद्धा मी आज चालवलं की 8 दिवसांनी ड्रिप चालवतो. आणि पाट पाणी देणारा शेतकरी पण काय करतो, माझा आवाज येतोय ना? हॅलो, येतोय आवाज सर? येतोय सर आवाज. पाट पाण्याचा शेतकरी काय करतो की 8 दिवसांनी पाणी देण्याची त्याची पद्धत असते. तसाच ड्रिपचा शेतकरी पण काय करतो की तो पण आज चालू केल्यानंतर 8 दिवसांनी चालू करतो. मुळात ड्रिप पाणी वाचवण्यासाठी दिलंय, योग्य, सगळ्या गोष्टी योग्य. पण माझं वैयक्तिक मत आहे की ड्रिप हे वापसा मेंटेन करण्यासाठी दिलेली संकल्पना आहे. मी जर जास्तीत जास्त वेळा त्याला वापस्यावर ठेवेन, म्हणजे जिथं मी 3 दिवसांनी 10,000 लिटर पाणी देतोय तिथं मी रोज त्याचं डिवायडेशन 3,000 लिटर मध्ये केलं. आता त्याच्यात परत लोकांचं म्हणणं येतं की साहेब आमच्याकडे लाईट नसते, आमच्याकडे याच टायमिंगला लाईट असते. इट्स ओके, तो काळ सोडून आपल्याकडे जेवढ्या पॉसिबिलिटी आहेत की पाणी कधी दिलं पाहिजे बाबा, इनिशियली सकाळी सुरुवातीला सूर्य उगवल्यानंतर 1 तासाभराने आपण ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर, प्लांट्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्याला पाणी गेलं पाहिजे. मग पाणी जाताना त्याचा ड्रिपर हा 1.25 लिटर पासून ते 2 लिटर पर्यंत ड्रिपर पाणी देण्याची क्षमता असली पाहिजे.
आता समजा खूपच भारी जमीन आहे तर तिथं तुम्ही 4 लिटरला जाऊ शकता. मग तुम्ही ड्रिपर मधलं डिस्टन्स थोडंसं वाढवू शकता, 1.25 फुटावरती जाऊ शकता. असं करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे की मी ड्रिप काय सिलेक्ट केलं. कारण बऱ्यापैकी मला वाटतंय की लोकांच्याकडं ड्रिप आलं, सबसिडी मिळाली म्हणून ड्रिप आलं म्हणून लोकांनी ऊसासाठी ड्रिप करता करता भाजीपाल्याला तीच ड्रिप ओढून चालू केलं आणि मग कुठेतरी पाणी व्यवस्थापनामध्ये मी गडबड केली. म्हणून मॅक्झिमम वापसा ठेवण्यासाठी मला ड्रिप सिलेक्शन हे खूप महत्वाचं आहे. आता पाणी देताना म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो की इरिगेशन करतो, गरगरीत ओलं करून घेतो, माझी रोपं नर्सरीतून आली की मी ट्रान्सप्लांट करतो. मला काळजी कधी घ्यायची आहे की माझं रोप जाणार आहे मातीत, मी रोप बनवलं कोकोपीटमध्ये. कोकोपीट हे माध्यम वेगळं आहे, माती हे माध्यम वेगळं आहे. कोकोपीटला वारंवार पाण्याची गरज असते, मातीला पाण्याची गरज लवकर लागत नाही. मग मला काय करायला पाहिजे की मी रोप लावताना चांगला वापसा करायला पाहिजे, म्हणजे रान ओलं करून घ्यायला पाहिजे, रोप लावलं पाहिजे आणि मी काळजी घेतली पाहिजे की जोपर्यंत त्या पिकाची मुळं त्या मातीमध्ये जात नाहीत, म्हणजे त्याला त्या मुळांना डेव्हलप व्हायला 5-7 दिवस लागतात, तोपर्यंत तो कप जर कोरडा पडला तर रोप जाण्याचे चान्सेस मेजर असतात. म्हणजे लोकांच्या तक्रारी येतात की रोप जात आहेत, कधी कधी प्लॉट पूर्णच कोरडा असतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एवढं पाणी दिलं जातं की अरे बाबा अजून त्याची मुळंच मातीमध्ये नाहीत आणि आपण जर त्याला म्हणजे तरुणाला पाणी आपण दिवसाला 4000 लिटर सांगतो, तसं बाळाला पण 4000 लिटर पाजू का आपण? तसं नाहीये. सुरुवातीला ते बाळ आहे, मग त्याला ते 100 मिली 500 मिली ते पाणी देण्याची जी टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक्स आहेत, त्याला सुरुवातीला कप न कोरडा पडून देता 1-2 त्याचे आळवणी केलं पाहिजे. मग लोक म्हणतात मग आळवणी हे थोडंसं त्रासदायक आहे की तुम्ही तुमची खतं किंवा एखाद्या कंपनीचं हे, तर आपण त्याला सेट करण्यासाठी, त्याचा ट्रान्सप्लांटिंग शॉक कमी करण्यासाठी, त्यानंतर त्याची पाण्याची सुरुवातीची गरज भागवण्यासाठी आपण त्याला थोड्या प्रमाणामध्ये पाणी देत असतो आणि त्याला वापशावर ठेवून त्याला ग्रो करत असतो. म्हणून सुरुवातीचा काळ खूप महत्वाचा आहे. हळूहळू आपण पाणी वाढवलं पाहिजे. सुरुवातीला माझं ड्रिप त्याच्या खोडालगत आहे. आम्ही ज्या वेळेला मी मगाशी सांगितलं की आपली दुसऱ्यांदा रोपं कधी जातात, तर आपली रोपं सेकंड टाइम जी जातात ती गर्भधारणा अवस्थेमध्ये, आणि मग त्यावेळेला रोपं गेल्यानंतर आम्ही निश्चित शेतकऱ्याला पहिला प्रश्न करतो की बाबा रे तुझं ड्रिप कुठे आहे? मग त्याचं ड्रिप कुठं असतं, तर त्याचं ड्रिप त्याच्या खोडाला चिकटलेलं असतं. खोडाला चिकटलेलं ड्रिप याचा अर्थ मी कंटिन्युअस पाणी त्या खोडाला देतोय. इट्स अ रॉंग मेथड. आपल्याला पाणी कुठं दिलं पाहिजे? पाणी त्याच्या मुळापासून थोडंसं लांब दिलं पाहिजे, जेणेकरून मुळ्या डेव्हलप करायच्यात आपल्याला सुरुवातीला. आणि ते कसं करू शकतो, तर सुरुवातीला ड्रिप त्याच्या लगत असेल, हळूहळू ते ड्रिप थोडंसं तुम्हाला शेती करायची, थोडंसं ह्या बारकावे शिकलेच पाहिजेत. तुम्हाला ड्रिप थोडंसं सरकवलं पाहिजे, आतमध्ये घेतलं पाहिजे, जेणेकरून त्या पिकाला वाटलं पाहिजे की बाबा रे मला पाणी घ्यायचंय. म्हणजे आपल्याकडे जशी तरुण मुलं आज कट्ट्यावर बसतात, 30-32 वर्षाचं वय झालं तरी त्यांना पोचलंच जातं, आणि मग सडनली लग्नाचं वय झालं की बाबा रे सांगतात की बाबा तू काम कर, असं कर, आणि मग त्याला फ्रस्ट्रेशन येतं की मी आता काय करू, माझं सगळं संपलं, गडबडलो, मग तो आत्महत्या करण्याचा विचार करतो. पिकामध्ये त्याला सुरुवातीपासून ताण ही गोष्ट पडली पाहिजे. म्हणजे त्या 30-32 वर्षाच्या मुलाला जर त्याला शिक्षण देण्यानंतर तुम्ही हळूहळू कमवण्याची संकल्पना दिली असती, तर त्याच्यामध्ये ती टेंडन्सी डेव्हलप झाली असते की मला काम केलं पाहिजे, मला हातपाय हलवले पाहिजेत, मी डिपेंडंट राहिलं नाही पाहिजे, तर मला पुढे जाऊन कुठेतरी ग्रो करता येईल. आपल्याकडे काय होतं की आपण त्या पिकाला त्या पद्धतीनेच बघितलं पाहिजे. मी आणि भाजीपाल्याचं पीक किंवा कोणतंही पीक असेल हे वेगळं नाहीये. मी शेती करत असताना मी त्या पद्धतीने जर बघितलं, म्हणजे माझं ड्रिप सुरुवातीला मी थोडं नंतर लांबवत गेलो, तर पिकाची मुळं वाढतात. पाणी शोधत म्हणजे आम्ही आजपर्यंत सांगतोय की सावली पडते तिथं, मग ती तुम्ही न्या, मग तिथं मुळं आले. हा जो कन्सेप्ट आहे तो चुकीचा नाहीच आहे. आमच्या विद्यापीठाने, आमच्या कृषी विभागाने खूप मोठं काम केलंय. फक्त द वे ऑफ
त्यांच्यापर्यंत जाण्याचे टेक्निक्स आपण त्यांना आपल्या भाषेत समजून सांगितल्या तर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा अवलंब करतात. मग अशा पद्धतीने जर तुम्ही ड्रीप लांबवलं तर मुळ्या डेव्हलप होतात आणि मुळी डेव्हलप करून घेतली तर तुम्हाला निश्चितच नंतर जाऊन त्याची खूप चांगली फायदा तुम्ही बघू शकता. आणि पाणी हे कधी दिलं पाहिजे? आता बघा, मोस्टली जे पाणी आहे ते नॉर्मली पाण्याची गरज असेल त्यावेळेला पाणी दिलंच पाहिजे निश्चित. उन्हाळ्यामध्ये त्याला 2 वेळा पाणी द्यावं लागेल, हिवाळ्यामध्ये त्याला 1 वेळ पाणी द्यावं लागेल, पावसाळ्यामध्ये वापसा बघून पाणी द्यावं लागेल. तसंच थंडीमध्ये पाणी देताना बरेच लोकांनी म्हणजे नॉर्मल ग्राउंड वॉटर असतं ते आपलं 26 डिग्री सेल्सिअस असेल आय थिंक, आणि आपल्याकडे थंडी खूप पडते. मग नॉर्थ इंडियामध्ये थंडी खूप जास्त असते, त्यावेळेला काय सजेशन्स करतात की रात्री पाणी द्या. म्हणजे काही लोकांना प्रश्न पडतो की बाबा रे हा कुठली टेक्नॉलॉजी, म्हणजे रात्री पाणी देणं, एक तर थंडी आणि परत पाणी द्यायचं. तसं पाणी थोडंसं गरम असतं, उबदार असतं ग्राउंड वॉटर, मग ते परत दिल्यानंतर तिथलं टेम्परेचर वाढतं, मुळे ऍक्टिव्हेट होतात आणि मग ते घेतलं जातं आणि दिवसामध्ये ते ड्राय होऊन ते वापसा कंडिशनवर येतं. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग पाण्याची गरज ही तुम्ही शोधली पाहिजे. आता मला वाटतंय की खत व्यवस्थापनाचा जो पार्ट आहे तो आपण दुपारच्या सत्रामध्ये घेतोय, तर त्याच्या अगोदर त्या पिकामधले किडी, म्हणजे मागाशी आपण थोडंसं रिपीट केलेलं आहे, तर माव्यामध्ये तुम्हाला मावा ओळखतो, पिवळे असे छोटे 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 गुच्छाने असतात आणि चिकट द्रव सोडतात त्याच्यामध्ये, परत ती विष्ठा तिकडे मुंग्या अट्रॅक्ट होतात. हे सगळं आपण शिकलेलो आहे, सगळ्यांना माहित आहे. मग हे करण्यासाठी तुम्ही पीक सुरुवातीपासून क्लीन ठेवलं पाहिजे. मग याच्यासाठी तुमच्याकडं या गोष्टीसाठी बरेचसे केमिकल पेस्टिसाइड आहेत डेफिनेटली, परंतु आपल्याकडे जर बघितलं की मावा, तुडतुडा, फुलकिडे म्हणजे थ्रिप्स, याच्या कंट्रोलसाठी बेस्ट ऑफ बेस्ट नीम, करन्स, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, दशपर्णी अर्क, याला तोड नाहीये, याला पर्याय नाहीये. सेकंड थिंग्स, त्यानंतर मग तुम्ही जाऊ शकता मॅट्रायझियम बिव्हेरिया सारखा जो घटक आहे तो तुम्ही निंबोळी पेंडीमध्ये तयार करा, त्याला डेव्हलप करा निंबोळीमध्ये. तो कसा करायचा, तर एक निंबोळीचा लेअर लावा तुम्ही, एक 100 किलो 200 किलो निंबोळीचा प्लास्टिकच्या कागदावरती. माझा आवाज येतोय का? आय थिंक हॅलो, येतोय. निंबोळीचा थर लावू शकता तुम्ही. तेलाची निंबोळी नको, पावडरची निंबोळी असावी. त्याच्यामध्ये तुम्ही गुळाचं पाणी करून मॅट्रायझियम बिव्हेरिया भिजू घाला. 1-2 दिवसामध्ये ती चांगली बुरशी त्याच्यावरती पसरा, म्हणजे ते पाणी पसरा त्या निंबोळीवरती. निंबोळी चांगली ओली करा, झाकून ठेवा. 1-2 दिवसामध्ये त्याच्यावरती बुरशी डेव्हलप होते मॅट्रायझियम बिव्हेरियाची. आणि तशा पद्धतीनं तुम्ही ते झाडाच्या खोडालगत किंवा बेडवरती टाकू शकता. तसंच तुम्ही ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस याचं करू शकता. तसंच वरून तुम्ही व्हर्टिसिलियम, नीम, करन्स बेस्ट प्रोडक्ट आहे. नीमपेक्षा करन्सचे रिझल्ट खूप चांगले येतात ह्या किडींसाठी, रस शोषक किडींसाठी. प्लस तुम्ही दशपर्णी अर्क, आणि आज मार्केटमध्ये जे काय बायोलॉजिकल प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, म्हणजे आपल्याकडे किडीला मारते हा कन्सेप्ट अजून डेव्हलप व्हायचा आहे. म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये तो आहे. मी त्याचे ट्रायल्स पण बारामती केविकेला घेतल्या होत्या, जवळपास जरबेरा पिकावर घेतल्या होत्या. 6 महिने मला किडीवर कंट्रोल होता. परंतु तो कन्सेप्ट यायला अजून वेळ आहे. परंतु आपल्याकडे पण तो कन्सेप्ट आहे की नॅचरली किडीला कंट्रोल करते. त्यानंतर तुम्ही केमिकल पेस्टिसाइडकडे वळू शकता. त्याच्या अगोदर तुम्हाला स्टिकी ट्रॅपचा पर्याय आहे. निळे चिकट सापळे तुम्ही थ्रिप्ससाठी लावू शकता. पिवळे चिकट सापळे तुम्ही पांढरी माशी साठी लावू शकता. त्यानंतर तुमच्याकडे केमिकल कंट्रोल्समध्ये आपण जर थोडंसं केमिकल कंट्रोलचा विचार जर केला तर म्हणजे सरांना मी स्पेशली सांगेन की कृषी विभागाने याच्यावरती माझी रिक्वेस्ट असेल की दुकानदारांनी, आपण कृषी विभागाने सगळ्यांनी काम करावं. मला वाटतंय की आपल्या गव्हर्नमेंटनी एक क्लासिफिकेशन दिलेलं आहे केमिकलचं. त्याच्यामध्ये बघा तुम्ही, मी तुम्हाला एक 4 केमिकल सांगतो. ऍसिटामाप्रिड, इमिडाक्लोप्रिड, थायमेथॉक्झाम, दंतासू येतं ते एक,
थायमेथोक्झाम असे 4-5 पॉप्युलर कीटकनाशक बाजारामधले आहेत, जे कीटकनाशक 4A मध्ये येतात. गंमत अशी आहे की 4A एकाच कॅटेगरी मधले औषधं रिपीट होतात. माझ्याकडे बॅकडेटेड केमिकलची हिस्ट्री नसते, मी मागच्या वेळेला कोणता स्प्रे घेतलेला आहे. मी दुकानदाराकडे जातो, बऱ्याच वेळेला आम्ही बघितलेलं आहे की दुकानदार एका किडीसाठी 2 वेळा थायमेथोक्झामचे 3 वेगवेगळे ब्रँड देतो, 2 वेगवेगळे ब्रँड देतो आणि शेतकरी आपला फवरतो. कारण माझा शेतकरी तेवढा हुशार नाहीये, मला त्याला हुशार करायचंय. आणि जर असं जर आपण केलं तर काय होईल की बाबा रे, मी थायमेथोक्झाम डबल रिपीट केलं. ओके, त्यामुळे काय झालं की मला त्याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलप केला मी, आणि मला किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता आला नाही. मग मला 2A 2A मधला फिफ्रोनिल का घेता येत नाही, किंवा मला एखादं वेगळं त्यामध्ये, म्हणजे या लेवल पर्यंत आपल्याला थिंकिंग करून आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो. बघा, या थ्रिप्स, मावा, तुडतुडे याच्यासाठी नॉर्मली हे सगळे केमिकल्स येतात. त्याच्यामध्ये इमिडाक्लोपिड असेल, थायमेथोक्झाम असेल, लॅम्ब्डासायलोथ्रिन असेल, फिप्रोनिल असेल, किंवा आज ॲबॅमॅक्टिन आता ते खूप वेगळ्या व्हर्जन मध्ये आलेलं आहे थोडंसं. त्याच्यावर पहिला बॅन होता, त्याच्यात थोडंसं त्यानंतर लॉट ऑफ आपल्याकडे हे आहेत, प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहेत, नीम आहे, करंज आहे, एवढं सगळं आपल्याकडे आहे. फक्त त्याला सिक्वेन्स मध्ये बसवून आपण त्याला स्प्रे जर केला आणि योग्यरित्या आपण जर त्याच्यावर कंट्रोल केला तर आपण करू शकतो. त्यानंतर व्हाईट फ्लाय सारखं सगळ्यात बेस्ट व्हाईट फ्लायला तुम्हाला चिकट सापळे, कारण तुम्हाला सहजासहजी ही कीड दिसणे लगेच पिवळ्या चिकट सापळ्यावर तुम्ही बघू शकता. हे व्हायरसला लवकर बळी पाडणारं आहे. तुम्ही इतर किडीपेक्षा पांढऱ्या माशीनी प्रादुर्भाव झालेली पिकं ही सहजासहजी ओळखू शकता, आणि फास्ट व्हायरस डेव्हलप करण्याची पद्धत ही व्हाईट फ्लाय मध्ये आहे. म्हणून याची काळजी घेताना तुम्हाला काय करावं लागेल पांढऱ्या माशीची, तर तुम्हाला पांढऱ्या माशीमध्ये 2-3 फवारण्यांचं, म्हणजे एका स्प्रे मध्ये तुम्हाला याचा कंट्रोल कधीच मिळणार नाही. मोस्टली कोणत्याही स्प्रे मध्ये, म्हणजे कोणत्याही स्प्रे मध्ये तुम्ही नीमचा वापर केला तर बेस्ट. त्यामध्ये तुम्हाला फवारणीचा सिक्वेन्स ठेवावा लागेल, अंडीनाशक, त्यानंतर तुम्हाला अडल्ट सुद्धा घ्यावं लागेल, कॉन्टॅक्ट सिस्टमिक, तुम्हाला ते असं एक थोडंसं नियोजन करावं लागेल. एक 2-3 दिवसाच्या अंतराने तुम्हाला त्याच्यामध्ये 2-3 फवारण्यांचं शेड्यूल केलं तर तुम्ही त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल घेऊ शकता. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला एक काळजी घेणं आहे की आज आपल्याकडे ज्या पद्धतीनं पेस्टिसाइडचा वापर अनावश्यक होतोय, म्हणजे माझ्याकडे कीड वेगळे असते आणि मी औषधं वेगळीच वापरतो. सेकंड थिंग की मी औषध वापरताना स्वतःची काळजी घेत नाही. मला वाटतंय खूप चांगलं काम कृषी विभागाने मागच्या काही दिवसामध्ये केलेलं आहे की आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांना सेफ्टी गाईड्स दिलेले आहेत, सेफ्टी गाईडलाईन्स सांगितलेले आहेत की बाबा कशा पद्धतीनं फवारणी केली जावी, काय त्याचा वापर केला जावा. कारण मला वाटतंय आज रेड, ट्रायंगल आणि ब्ल्यू मध्ये हळूहळू आपण बरंचसं आउटडेटेड करतोय, आणि ग्रीन आणि ब्ल्यू मध्ये आपण आज केमिकलकडे वळतोय. तर एक चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्याकडे कुठेतरी पेस्टिसाइडचा वापर आपल्याला कमी करायचा, अनावश्यक स्प्रेचा वापर कमी करायचा आहे. त्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं आहे की प्लॉटमध्ये जाताना स्काउटिंग, मला प्लॉटमध्ये गेल्यानंतर ते व्यवस्थितरित्या ऑब्झर्वेशन्स घेतले पाहिजेत आणि नंतर डिसिजन घेतला पाहिजे की येस मला जायचंय, मला आता याच्यापासून सुरुवात करायची आणि 1-2 स्प्रे घ्यायचे. आता त्यानंतर पार्ट येतो कोळीचा. मला वाटतंय आपल्या सर्व लोकांना माहित असेल की आपण फक्त लाल कोळी हेच नाव ऐकून आहे, परंतु मागच्या काही दिवसामध्ये सगळ्यात मोठा प्रादुर्भाव आहे तो ब्रॉड माइटचा आहे. पिवळा किंवा पांढरा कोळी आहे, एवढा सिव्हिअर आहे की 6-7 दिवसामध्ये हे डेव्हलप होतात. आणि जी पिकं आपण आज मार्केटमध्ये त्याचा विचार करतोय, जी हुकमी पिकं आहेत, जी पैसे देणारी पिकं आहेत, त्याच्यामध्ये टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, तर मोस्टली ढोबळी मिरचीमध्ये या गोष्टीचा प्रादुर्भाव एवढा मोठा आहे की कितीतरी प्लॉट, स्पेशली हे कशामुळे जातात प्लॉट, तर कीड डेव्हलप होण्यासाठी आयडियल क्लायमेट, त्याला ड्राय क्लायमेट मिळतं, फास्ट डेव्हलप होतात आणि
इव्हन तो 6-7 दिवसामध्ये मोस्टली त्या पिकामध्ये 80-90% प्रादुर्भाव आणलेला असतो. तुम्ही खालचा जर फोटो बघितला, सगळ्यात बॉटमचा फोटो आहे आपला, तर बॉटमच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की पिवळ्या कोळीनी सगळी पानं रस शोषलेली आणि पानं आतल्या साईडला कन्वर्ट होतात, ते म्हणजे थ्रिप्सला वरच्या साईडला आणि कोळीमध्ये आतल्या साईडला. तर आपण लगेच बघू शकतो नंतर झाडाचा शेंडा काळा पडतो, काळा पडून कळी वगैरे गळती. पण ह्या केसमध्ये मी डेफिनेटली सांगू शकतो, या केसमध्ये नीम सल्फरचा जर तुम्ही वापर केला, मिरचीमध्ये, काकडीमध्ये सल्फर चालत नाही, सल्फरचा वापर केला आणि धुवून काढलं व्यवस्थितरित्या, तर ती पानं फुटण्याचे चान्सेस असतात, जर ती कमी प्रादुर्भाव झालेले असतील तर. जसं की थ्रिप्समध्ये ते होत नाही, कारण एकदा व्हायरस कन्वर्ट झाला की ते आपल्याला हाताच्या बाहेर जातं. त्यानंतर आळीकडे वळू आपण. आळी सर्वांना परिचित आहे. आळीमध्ये मोस्ट ऑफ म्हणजे सर्वांना माहिती की ती आळी कशी जाते, काय करते, मी हे सांगण्याच्या फंदात पडत नाही. परंतु सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट उपाय आळीमध्ये फेरोमन ट्रॅप्स. फेरोमन ट्रॅप्स जर तुम्ही लावलेले असतील तर आळीला आपण बऱ्यापैकी कंट्रोल करतो. सेकंड थिंग्स, घेताना एक पॉइझनस गॅसियस सबस्टन्स वाला केमिकल घेतलं जावं. सेकंड, त्याच्या जोडीला एक सिस्टमिक स्प्रे घेतला जावा, जेणेकरून आतमध्ये लपलेली आळी, म्हणजे एखाद्या वेळेला आतमध्ये ज्या वेळेला बोरिंग करून गेलेले असतात त्यावेळेला त्याला जर बाहेर काढायचं असेल तो गॅसियस सबस्टन्स वापरला जातो. अशा पद्धतीनं दोन्हीचं मिक्सचर करून आपण त्याला किल करू शकतो. परंतु सगळ्यात बेस्ट निंबोळी, सेकंड फेरोमन ट्रॅप्स, याचा वापर आपण केला तर खूप चांगलं नियोजन. आपण हे सगळे बोरर्सच आहेत. नागाळीला जसं सांगितलं मी की नागाळीला आपल्याला सगळ्यात महत्वाची ही नागाळी येते ती तणावरून येते. जोपर्यंत आपल्या जमिनीतलं तण जात नाही तोपर्यंत नागाळी लवकर कंट्रोल मिळत नाही. त्यामुळे प्लॉट स्वच्छ ठेवणे, इन्फेक्टेड सगळे बाहेर फेकून देणे, नागाळीची 2 पानं दिसली काढून बाहेर फेकून द्या, सगळ्यात भारी. आणि याला स्प्रे करण्याचा कालावधी आहे सकाळी किंवा संध्याकाळी, सगळ्यात महत्वाचं. कारण याच्यावर जर तुम्ही संध्याकाळी स्प्रे घेतला तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतात. याच्यामध्ये तुम्ही ॲबॅसिन सारखं, नीम सारखं किंवा सायपरमेथ्रिन वगैरे तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर आपण रोगाकडे वळूया. रोगाकडे वळत असताना बघा तुम्ही, ही एक पेस्ट आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे निमॅटोडचा. निमॅटोड जर घालवायचा असेल तर तुम्हाला चांगली नांगरट करणं, पीक फेरपालटीमध्ये तुमच्याकडे ताक किंवा देंच्या हे 2 पिकं जर तुम्ही लावली, देंच्याचा जर वापर तुम्ही पर्टिक्युलरली केला तर तुमच्याकडं तुम्ही बऱ्यापैकी याच्यावर कंट्रोल करू शकता. कारण देंच्याच्या मुळीमधून किंवा त्याच्यामधून तुम्हाला ट्रायको किंवा याचे तुम्हाला बऱ्यापैकी एक्स्ट्रॅक्शन मिळेल, तर तुम्ही याच्यावर कंट्रोल करू शकता. याच्यासाठी मार्केटमध्ये आज बायरनी वेलम प्राईम आणलेलं आहे, आदामानी निमिट्स आणलेलं आहे, फोरेट आहे आपल्याकडं, फ्युराडॉन आहे आपल्याकडं, कार्बोफ्युरॉन आहे, बरेचसे केमिकल्स पर्याय आहेत. पण बेस्ट ऑफ बेस्ट पॅसिलोमायसिस. फर्स्ट थिंग, आपण सेफ्टी मोड मध्ये पहिल्यांदा जायला हवं. माझा पॅसिलोमायसिसचा काउंट जमिनीमधला वाढवला जावा आणि इनिशियल स्टेज पासून, लेटर ऑन नाही, इनिशियल स्टेज पासून मारलं तर आपण ते करू शकतो, याच्यावर कंट्रोल करू शकतो. त्यानंतर अँथ्रॅक्नोज असेल, म्हणजे लिप स्पॉट तुम्ही सर्वांना माहित असेल. आता एक अँथ्रॅक्नोज आहे, वेलवर्गीयवर खूप मोठा प्रादुर्भाव आहे किंवा सगळ्याच पिकावरती आहे. दुसरा लिप स्पॉट आहे. तिसरा डाउनी मिल्ड्यू आहे. ओके, ब्लाइट आहे. हे सगळं कधी येतं तर हे सगळे रोग तुम्ही पावसाळ्यात मेजरली बघू शकता. त्याचं कारण काय तर पावसाळ्यामध्ये आर्द्रता ज्या वेळेला तुमची 80+ असते, 3 तासाच्या वरती तुमची आर्द्रता किंवा तुमचं पान, माझा आवाज येतोय सर्वांना? येतोय आवाज सर, येतोय. आपलं पान जर 3 तासापेक्षा वेट राहिलं, वेट कंडिशन राहिली, तर आपल्याकडे याचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पाहता. सकाळच्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, पानं ओली राहिली म्हणजे हळदीमध्ये बऱ्याच लोक मायक्रो बसवतात, सकाळच्या प्रहारामध्ये चालवतात आणि दुकाट सगळं धुवून काढतात. याच्यामुळे काय होतं, पाणी जर थांबून राहिलं, पान जर ओलं राहिलं तर त्या ठिकाणी
स्पेसिफिकली रोगाचा प्रादुर्भाव येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि याला फेवरेबल वातावरण कोणतं आहे, तर मोस्टली आपल्याकडे ज्या वेळेला वारं वाहतं तर त्या वाऱ्याच्या दिशेने याचे स्पोर्स त्या अख्ख्या प्लॉटमध्ये फिरत असतात. मोस्टली जर बघितलं तर टोमॅटोमध्ये आपण ज्या वेळेला खालची पानं काढली ती त्यावेळेला ती काढून बाहेर पिकली जावेत. अशा पद्धतीने आपण थोडंफार नियंत्रण करू शकतो. परंतु याच्यासाठी तुमच्याकडं सुडोमोनास, बॅसिलस सबटिलिस यासारखं नॅचरल तुमच्याकडं अवेलेबिलिटी आहे. त्यानंतर तुम्हाला बरेचसे केमिकल्स मी दिलेले आहेत. मॅटालॅक्झिल मँकोजेब असेल किंवा म्हणजे बरेचसे केमिकल्स दिलेले आहेत तुम्हाला. आय थिंक स्कोर मध्ये बरेचसे आहेत, म्हणजे मी त्याचे ट्रेड नेम मला सांगायची इच्छा नाहीये, परंतु बरेचसे केमिकल्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. पण तुम्ही जर बघितलं तर मरीसाठी द बेस्ट तुम्ही कार्बेंडेन्झिम M45, मॅटालॅक्झिल मँकोजेब, आय थिंक मला वाटतंय थायफिनेट मिथाइल बॅन होतंय. ॲलिड सारखं केमिकल असेल किंवा बेस्ट ऑफ बेस्ट तुमचा ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्माचा जर तुम्ही सुरुवातीपासून वापर केला तर तुम्ही याच्यावरती कंट्रोल करू शकता. आणि वरच्या स्प्रेसाठी मग तुम्ही त्याच्यामध्ये स्कोर कवच असतील, मे बी तुमच्याकडं इंडेक्स असेल, तुमच्याकडं बरेच असतील. त्याच्यात मला वाटतं आपण पावडरी मिल्ड्यू मिस केला. पावडरी मिल्ड्यूची खासियत म्हणजे आत्ताचा काळ पावडरी मिल्ड्यूसाठी खूपच पोषक आहे. डे टेम्परेचर, डे हाय अँड नाईट लो, याच्यामध्ये तुमचं जर कोरडं वातावरण झालं, नॉर्मली थोडंसं ढगाळ वातावरण असेल आणि पानामध्ये गर्दी झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला बुरीचा प्रादुर्भाव जाणवतो. व बुरीचा प्रादुर्भाव तुम्हाला जर जाणवायचा नसेल तर मला वाटतं कोणत्याही केमिकलसाठी, म्हणजे आज हायड्रोजन पॅरॉक्साईड विथ सिल्वर सारखं किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट सारखे स्पर्शजन्य सल्फर काकडीला नाही, काकडी वेलवर्गीय पिकाला नाही चालणार, पण बाकीच्या पिकामध्ये सल्फर सारखं जे की कॉन्टॅक्ट फंजिसाइड्स आहेत, कॉन्टॅक्ट ऍक्शन आहे, याच्यामुळे काय होईल की तुम्ही तुमच्या पिकावरले कोणतीही बुरशी त्याला तुम्ही थांबवू शकता. आणि बुरशी जर तुम्हाला थांबवायची असेल तर तुम्हाला न्यूट्रिशन मध्ये काम करावं लागेल. न्यूट्रिशन मध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमची लेवल जर पानामधली खूप चांगली असेल, मोस्टली पोटॅशियमची लेवल चांगली असेल तर तुमच्या पिकावरती या बुरशींचा प्रादुर्भाव खूप कमी होतो. त्याचे ब्रिक्स आणि त्याचे ते खूप खोलवर आहे टेक्नॉलॉजी. परंतु रूटरॉट मध्ये, म्हणजे मगाशी मी तुम्हाला काही केमिकल सांगितले, याचं येण्याचं मुख्य कारण म्हणजे रूटरॉट, ब्लॅक रॉट नाही सांगता येणार, पण रूटरॉट आणि मर रोग हे येण्याचे मोस्टली बॅक्टेरियल, फंगल आणि रूटरॉट, फायटोप्थोरा हे येण्याचे मेजर चान्सेस हे तुमचे पाण्याचे योग्य नियोजन नसणं, निचरा नसणं, प्लॉटमध्ये वापसा नसणं, कुठून तरी इन्फेक्टेड रोप त्या ह्याच्यामध्ये येणं, या सगळ्या गोष्टी. सुरुवातीला प्लॉटमध्ये जर रोपं जात असतील तर नर्सरीमधून इन्फेक्टेड आलेले असतील, पण लेटर ऑन जाणार असतील तर ती रोपं बऱ्यापैकी आपल्या चुकीच्या पाण्याच्या नियोजनामुळे जातात. जमीन चिकट झालेली असते, यामुळे ती रोपं जातात. पाणी तुम्ही त्याला देताना रेग्युलरली द्या. 4 दिवस पाणी देऊ नका आणि एकदम दिलं तर त्याला शॉक बसतो आणि अशामध्ये तुमची अनइव्हन मॉइश्चर सप्लायमुळे रोपं जातात. तर हे सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला त्या शेतामध्ये ट्रायकोडर्मा एनरिच करण्याची गरज आहे की जो आपण शेणखतामधून दिला जातो. फंगल आणि बॅक्टेरियल मध्ये फरक एकच आहे. जर बॅक्टेरियलचं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचं खोड कट करा आणि पाण्यामध्ये डीप करा, तर त्याला उजिंग दिसेल तुम्हाला, म्हणजे असं सिक्रिशन आल्यासारखं दिसेल, तर तो प्रादुर्भाव बॅक्टेरियल विल्टिंगचा आहे.
म्हणजे जर तुम्ही कोकणाच्या या भागामध्ये बघितलं जिथं हाय रेनफॉल एरिया आहे तिथं बॅक्टेरियलचे प्रॉब्लेम जास्त आहेत, आणि ड्राय भागामध्ये जसं तुम्ही जाता त्या ठिकाणी फंगल विल्टिंगचे प्रॉब्लेम जास्त आहेत. मोस्टली या सगळ्यासाठी मी म्हणेन की खोड मजबूत करणं खूप महत्वाचं आहे. खोड मजबूत करणं म्हणजे काय, बाळामध्ये आपण सुरुवातीला कॅल्शियम देतो का, तर त्याची हाडं मजबूत करायच्यात. म्हातारपणामध्ये कॅल्शियम देऊन काय उपयोग, त्यावेळेला गोळ्या खाव्या लागतात आर्टिफिशियली. पण सुरुवातीला जर फळामध्ये पिकामध्ये आपण जर कॅल्शियम चांगला एनरिच करून घेतला तर त्याची खोड जाड होतं. खोड स्ट्रॉंग झालं तर सहजासहजी ते बळी पडत नाही. म्हणून कॅल्शियमचा जो वापर आहे तो खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता आपण लास्ट पार्टकडे वळतोय. आय थिंक मी माझ्या टायमिंगला संपवण्याचा प्रयत्न करतोय. थोडं फास्ट होत आहे पण इट्स ओके, काय अडचण नाही सर. ओके. व्हायरल डिसीजेस मध्ये जर तुम्ही बघितलं तर मगाशी पण आपण चर्चा केली की कशामुळं काय ट्रान्समिट होतं आणि त्याचे लक्षणं कसे दिसतात. तर आपल्याकडे मागच्या पिरियडमध्ये जो काही कार्यक्रम टोमॅटोमध्ये झाला किंवा बऱ्याचशा पिकामध्ये होतोय, तर मला वाटतं याच्यासाठी एक कॅटलॉग असतो, प्रोडक्ट कॅटलॉग असतो, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ते व्हायरल न होण्यासाठी मी कोणता वाण निवडतोय, कारण ते कोणत्या ह्याच्यासाठी रेजिस्टन्स किंवा टॉलरन्स आहे. रेजिस्टन्स म्हणजे ते येणार नाही, प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर खूपच झाला तर चान्स असतो, आणि टॉलरन्स म्हणजे बळी पडण्याचे चान्सेस आहेत परंतु ते त्याला अपोज करण्याचे गुण त्याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं आपण ते जर थोडंसं कॅल्क्युलेटेड काम केलं तर काही अडचण येणार नाही. व्हायरल रोगामध्ये तुम्हाला एकच आहे की या रस शोषक किडीचं नियंत्रण, त्याला आपण इथं 50 मेष म्हणलंय, मी तर म्हणतो 40 मेषची जाळी आजूबाजूनं लावली गेली पाहिजे. तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही कसं नियोजन करू शकता, तर तुमचा भाजीपाल्याचा प्लॉट आहे आणि शेजारच्याचा पण आहे, तर त्याच्या दोघांमध्ये एक कडेनी आपल्या साड्या फाटक्या घरातल्या साड्या असतील जुन्या किंवा नेट असेल, थ्रिप्स नेट वगैरे असेल, ती जर तुम्ही बांधून घेतली तर वारं वाहण्याचा जो प्रवाह असतो त्याच्याबरोबर ज्या किडी कॅरी होतात, म्हणजे त्याच्याबरोबर वहन होऊन येतं प्लॉटला इन्फेक्टेड करतात, तर ते तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि माझं सर्वांना एक ऑब्झर्वेशन असेल की तुम्ही प्लॉटमध्ये जर तुम्हाला कीड शोधायची असेल ना, तर प्लॉटमध्ये तुम्ही दक्षिणेला आणि पश्चिमेला जावा, डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये कीड सापडेल. ती कीड का लवकर तिथं सापडते, तर त्या ठिकाणी लाईट इंटेन्सिटी खूप हाय असते. म्हणजे आता आज तुम्ही सर्व लेक्चर ऐकताय, थोड्या वेळाने विचार करून बघा, आपल्या थोडा मेंदूला ताण द्या. आपल्याकडे दक्षिणायन किती असतं आणि उत्तरायण किती असतं. दक्षिणायनमध्ये मोस्टली आपल्याकडे सूर्य जो असतो तो दक्षिणेकडून जास्त प्रादुर्भाव असतो. तसंच उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सूर्यनारायण आपल्या डोक्यावरती 3 वाजताच कुठतरी कोपऱ्यात आलेले असतात आणि 7 वाजेपर्यंत पश्चिमेकडून खूप तापतं ऊन असतं, आणि याच्यामध्ये त्या बाजूचा भाग ड्राय होतो, लवकर पाणी मागतो, लवकर त्याची इम्युनिटी ढासळते आणि मग तिथं ते किडीचा झपाट्याने वाढ होते आणि लवकर इन्फेक्टेड होतो. आय थिंक माझ्या मते तुम्ही सगळी सहमत आहात ना. आपण लेटर ऑन चर्चा करू, पण आय थिंक द वे, म्हणजे तुम्ही जर जाणार असेल तर ते भाग चेक करा तुम्हाला डेफिनेटली तिथं कीड सापडेल आणि तिथूनच सुरुवात होते. म्हणून द्राक्षेवाले सुद्धा बऱ्यापैकी तिकडून येताना नेट लावलेली असते बघा तुम्ही. ते सनबर्निंग साठी वगैरे करतात, परंतु भाजीपाल्यासाठी आपण करू शकतो. या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चित आपण फायदा करून घेऊ शकतो. आता तण नियंत्रणासाठी या 2 पिकामध्ये, चालू पिकामध्ये फक्त तुम्ही याचाच वापर करू शकता, पेंडामिथेल, आय थिंक मला नाव नाही आठवत, त्याचं कंटेंट नाही आठवत, परंतु ग्रामोक्झोन सारखं जे औषध आहे ते पिकावर न पडू देता, ते कॉन्टॅक्ट असल्यामुळे रिस्क खूप कमी आहे. म्हणजे बरेच लोक काय करतात की चालू पिकामध्ये राऊंडअपचा वापर करायचा प्रयत्न करतात, परंतु त्यानं काय होतं की कुठंतरी त्याची हाय किंवा धग लागलेली असते आणि रोपांवरती त्याचा प्रादुर्भाव दिसतो. म्हणून मोस्टली ग्रामोक्झोन हा सेफ मॉलिक्युल आहे, पण त्याच्याकडे जायला अडचण नाहीये. मी थोडासा माझा कन्सल्टन्सी फर्म करतोय काही दिवसामधून,
आणि या ठिकाणी आपण आजचं जे सेशन आहे ते थांबवतोय. काय कोणाचे प्रश्न असतील तर विचारू. आय थिंक 12:31 झालेले आहेत. हॅलो. थँक्यू सर, खूप 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 धन्यवाद. अत्यंत चांगल्या पद्धतीने सर आपण हे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल. म्हणजे लेक्चर आपलं कंटिन्यू चालूच राहावं असे आम्हाला वाटत होतं. म्हणजे एवढं त्यात तल्लीनता लोकांची आणि आमची सगळ्यांची त्यामध्ये लागली होती. एक मिनिटही कुणी लेफ्ट झालं नाही किंवा इतर काय गोष्टी घडलेल्या नाहीत. तर मी सर्व प्रशिक्षणार्थींना विनंती करतो की ह्या बाबतीत आपल्या काही शंका असतील तर विचारा. जर आम्हाला सर पीपीटी एक शेअर करायला ग्रुपला पाहिजे, तर त्यासाठी पीपीटी आम्हाला व्हॉट्सअपला किंवा मेलला शेअर केली तर बरं होईल. ओके ओके. हा, हॅलो. हा बोला ना. हा, पीपीटी एक लोकांना आमच्या पाहिजे. हो सर, हो सर. हा हा, तर ती जर मेलला शेअर केली तर बरं होईल. चालेल सर, चालेल चालेल. मला ईमेल आयडी शेअर करून ठेवा सर. मी ईमेल आयडी मी पाठवतो. हो सर, चालेल चालेल. आता नर्सरीच्या बाबतीतला सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला आपण. ओके. हा, तर त्यामध्ये म्हणजे आता त्यात सांगितलं ड्रेंचिंग करणं किंवा अगोदर नेण्या अगोदर ती रोपं इन्सेक्टिसाइड किंवा फंजिसाइड्स मध्ये बुडवून नेणं गरजेचं आहे. आणि मग त्याचा म्हणजे कितपत फायदा होतोय सर पुढं प्लॉट मध्ये? म्हणजे आय थिंक माझे ऑब्झर्वेशन मागच्या 7-8 वर्षापासून किंवा ज्यावेळेपासून मी काम करतोय त्यावेळेला मोस्टली आम्ही बघतो हायटेकला किंवा इतर प्लांटेशन मध्ये 100% कुठेतरी प्रादुर्भाव नसतो, परंतु एक 4-6 रोप असतात ज्याच्यावरती प्रादुर्भाव असतो आणि नंतर ती आपल्या प्लॉटमध्ये आल्यानंतर ती वाढतो, प्रादुर्भाव वाढतो. म्हणजे ते अंडी स्टेज मध्ये असतील, शक्यतो डोळ्यांनी दिसत नाहीत. अच्छा. डोळ्यांनी न दिसल्यामुळं नंतर ते वाढतात हळूहळू आणि कुठेतरी एखाद्या पॅच मध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला तो प्रादुर्भाव दिसतो. आणि माझं दुसरं ऑब्झर्वेशन असं की रोप छोटे असल्यामुळं आपल्याकडे स्प्रे देताना शेतकऱ्यांना खूप अडचण जाते. म्हणजे पूर्ण प्लॉट फिरावा लागतो, छोटं रोप असतं, त्याला स्प्रे मारताना खालून वरून बसत नाही, कुठतरी पानं चुकतात. मग इनिशियलला जर आपण ते एकदा डिसइन्फेक्ट केलं आणि आतमध्ये गेलो तर निश्चित माझे जिथं 3 स्प्रे द्यायचे तिथं एकच स्प्रे लागेल. आता दुसरी गोष्ट, हे व्हायरल डिसीज ट्रान्समिट करणारे मावा आणि आपण काय म्हणतो व्हाईट फ्लाय, तर ह्या मेजर पेस्ट आहेत. तर या पेस्टच्या साठी आपण नेट, शेडिंग नेट आपण जर साईडनं प्लॉटला हे करायचं म्हटलं तर ते वेलवर्गीय आणि भाजीपाल्यासाठी कंपल्सरी द्यावं का कसं, याच्या बाबत काय करता येईल? मोस्टली बघा की जिथून वारं येतंय आपल्या प्लॉटमध्ये, जिथून वारं वहन होतंय आणि भाजीपाल्यात जिथं बेल्ट आहे तिथं मला वाटतंय 40 मेची थ्रिप्स नेट ही बॉर्डर साईडला लावायला काहीच हरकत नाही. किंवा आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल, जे कमी मेशचं असेल, म्हणजे ज्याच्यातून किडी सहजासहजी जाणार नाहीत आणि वारं थोपवू शकेल. मोस्टली आपला 5 फुटाच्या वरती प्लॉट जातच नाही आणि माझ्या बांधाची उंची असते, तर बांधाच्या कडेने जर आपण ती नेट प्लॉटच्या कडेने गुंडळली तर बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकतो. कारण याच्यावरती आम्ही सुद्धा ट्रायल्स घेतलेले आहेत. आणि इनिशियल स्टेजला जर मी लागवड केल्यानंतर त्याला टनेल केला, म्हणजे नॉन वन कव्हरिंग केलं, तर माझे बरेच स्प्रे कमी होतात आणि त्याला मी मायक्रो क्लायमेट तयार करतो. म्हणजे मी थोडक्यात ग्रीन हाऊस मध्येच काम करतो असं वाटतं. अच्छा. पण ते त्याचा जर कॉस्ट आणि हे या गोष्टीचा विचार केला तर ते शेतकऱ्यांना, लहान शेतकरी असतात आणि ह्याच्यातनं ते लोकांना जरा परवडत नाही, असा एक ट्रेंड येतोय सर. बरोबर आहे की तो ट्रेंड आहेच लोकांचा, की त्यांचं म्हणणं आहे की ते कव्हरिंग करणं खूप अवघड आहे. मग ज्या शेतकऱ्यांना कव्हरिंग करणं अवघड आहे तर त्यांनी मोस्टली त्याच्याकडे नेट गुंडळावी, म्हणजे नेट लावावी साईडनी. ते वन टाइम आहे आणि ते सोपं पण आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत नाहीये. कुठं 4 काट्या लावून ती फक्त साड्या वगैरे बांधल्या तरी बऱ्यापैकी आपण ते थांबवू शकतो. अच्छा, ओके. परीट सर, शंका विचारायच्या आहेत सरांना. नमस्कार. नमस्ते परीट सर, आवाज तुमचा तुटतोय. अत्यंत प्रॅक्टिकल आणि हॅलो माहिती दिली त्याबद्दल आभार आहे. हॅलो, आवाज येत नाहीये सर तुमचा. हॅलो हॅलो. हा बोला. तर शंका 2 होत्या. एक आहे, आपण
क्रॉप रोटेशन मध्ये आपण बरेच सांगितलं आणि युनिव्हर्सिटी लेवलला पण चर्चा होते. पण मुद्दा कसा आहे की तुमचा आवाज सर तुटतोय. हॅलो 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 आवाज तुमचा व्यवस्थित येत नाहीये. येतो. हा हा हा, तर प्रश्न असा दोन होते. एक आहे तो प्लांट रोटेशन करताना ऍक्च्युली फवारणी हा शेवटचा उपाय आहे. पण ते मधले जे फॅक्टर्स आहेत, तुम्ही फेरोमोन ट्रॅप सांगितले, ट्रॅप सांगितले, काही पेस्टिसाइड सांगितले, तर ह्याचा जर आपल्याला जे मेजर क्रॉप्स आहेत त्याचा जर आपण सिक्वेन्स लावून देता आला, उदाहरणार्थ की 0 दिवसाला कुठला वापरता येईल, आठवड्यात वापरता येईल, फेरोमोन ट्रॅप वापरता येईल, असं जर स्टेजेस वाईज देता आलं तर ते डायरेक्ट लोकांना प्रॅक्टिकल युटिलिटी अजून वाढेल. कारण लोकांना सगळे वेपन्स वाईज झाले पण वेपनचं सिक्वेन्सिंग बरोबर कळत नाही. कुठल्या स्टेजला आपण एरोट्रॅप लावलं पाहिजे, ट्रॅप लावले पाहिजे किंवा तिने मास्क सांगितलं का स्टेजचं करंट फवारणीचं किंवा शेड्युलिंग एक वेगळ्या 2-4 ठिकाणी जरी करत आलं तर त्याची जो रेसिड्यूचा जो आता प्रोडक्शनचा जो मोठा प्लॅन आहे किंवा इच्छा अपेक्षा येतात मार्केटमध्ये तर त्यासाठी उपयोग पडेल. हा एक माझा. दुसरा आहे की आता पिकेल ते विकेल ते पिकेल अशा पद्धतीची कन्सेप्ट आहे. तर आपला एकूण जर अनुभव बघितला आणि भाजीपाल्यांच्या हे जर बघितलं, प्रत्येक भाजीपाल्याला मागणी पण मार्केटमध्ये काही वेळ गलत असतो, काही वेळ काही असतो. तर हे अनुषंगानं थोडंसं कॅलेंडरच्या अनुषंगानं प्रोडक्शन कॅलेंडर जो आहे की ह्या कालावधीमध्ये हे घेतलं किंवा कमी करणं आवश्यक आहे किंवा जास्त वाढवणं दर मिळू शकतो, अशा स्वरूपाचं काही आपल्याला लोकांना प्रॅक्टिकल आणून जास्त सर खूपच चांगला मुद्दा मांडलाय सर तुम्ही. म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणता येईल. बऱ्याचशा लोकांना शेड्यूल, माझ्या मते बरेचसे लोक शेड्यूल मागतात, म्हणजे आम्ही त्याच्याबद्दल सहमत आहे. परंतु कीड आणि रोगामध्ये शेड्यूल हे खूपच अडचणीचा विषय आहे. कारण जे चेंजेस क्लायमेटमध्ये होत असतात, किडीमध्ये होत असतात, आणि आपल्याकडे सीझन 3 आहेत, कोणत्या तरी 2 सीझन मध्ये आपलं पीक येत असतं. त्यामुळं सीझन चेंज होताना जो माइंडसेट घेऊन मी पुढे जायला पाहिजे, तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं की मला माझ्या शेतकऱ्याला एज्युकेट होणं खूप गरजेचं आहे. मला स्काउटिंग शिकलं पाहिजे, मला ऑब्झर्वेशन शिकले पाहिजेत, मला समजलं पाहिजे की थ्रिप्स काय आहे, मला समजलं पाहिजे की कोळी काय आहे, आणि मला काय करायचंय. जसं तुम्ही म्हणाला की तसं आपण एक शेड्यूल करू शकतो. त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की मॅट्रायझियम बिवेरिया असेल, वर्टिसिलियम असेल, नीम असेल, करंज असेल, तर याचे स्प्रे आपल्याला रिपीटेड करावे लागतात आणि रेग्युलरली द्यावे लागतात. आपल्याकडे काय माइंडसेट आहे, मला रेडी फूड पाहिजे. मला आज कीड दिसली की मी दुकानात जातो आणि दुकानवाल्याला सांगतो हा ही कीड आहे. मग तो काय करतो की एक केमिकल देतो, मी फवारतो, मला वाटतं इट्स ओके, बरं झालं, संपला विषय. परंतु परत जातो, माझ्याकडे बॅकडेटेड हिस्ट्री नसते, आणि परत जातो परत तेच केमिकल देतो. पण ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टीचा अडचण येते त्यावेळेला मला समजतं की मी कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललोय. म्हणून फर्स्ट थिंग स्काउटिंग, ऑब्झर्वेशन. सेकंड थिंग आपल्याला नोंदणी ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, मला तुम्ही जसं सांगताय की तसं आपल्याला एक शेड्यूल बनवावं लागेल आणि ते वर्कआउट करून शेतकऱ्याला द्यावं लागेल सीझन वाईज. म्हणजे सीझन वाईज त्याच्यामध्ये चेंजेस होतील. कारण छोट्या पिकामध्ये कधीच करपा येणार नाही, छोट्या पिकामध्ये कधीच भुरी येत नाही, आणि अनावश्यक स्प्रे देण्याची गरज नाही. म्हणजे मी केमिकल कंपन्यांचे सुद्धा ट्रेनिंग घेतलेले आहेत, मी फर्टिलायझर कंपन्यांचे सुद्धा ट्रेनिंग घेतो. मी त्यांना सांगतो, बाबा रे, मी चॅलेंज देऊन सांगतो, पहिल्या 30-35 दिवसामध्ये वरून फवारणी देण्याची गरज नाही फंजीसाइडची. तुम्ही का लिहून देता? कारण लीफ कॅनॉपी कमी आहे, मोस्टली उन्हाळ्याचा पिरियड आहे किंवा नॉर्मल क्लायमेट चांगलं आहे, तिथं कुठं भुरी येणार नाही, तिथं कुठं करपा येणार नाही, तिथं कुठं डाऊन येणार नाही. अनावश्यक तुम्ही स्प्रे का देता? मग त्या ठिकाणी तुम्ही एखादा कॉन्टॅक्ट फंजीसाइड देऊ शकता. त्याच्यामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड सिल्वर असेल, पोटॅशियम बायकार्बोनेट असेल, सल्फर असेल, नो प्रॉब्लेम. मग या सगळ्या गोष्टीचा बसून आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि मग ते बनवून तिथपर्यंत आपल्याला पोचावं लागेल. आय थिंक हे कोणी 1 आणि 2 नाही होणार, तर एक खूप चांगली एक टीम, थिंकिंग टीम, ज्याच्या मागे बॅकग्राऊंड काम करणारी टीम आहे, ती असायला हवी. बरोबर.
तर दुसरं एक आपण प्रश्न विचारला, मार्केटच्या अनुषंगाने काय पीक नियोजनाच्या बाबतीत काय करतात? मोस्टली कोणताही भाजीपाला बघा तुम्ही, त्याचं जुलै जूनचा शेवटचा आठवडा ते ऑगस्ट एंड तुम्हाला खूप चांगले दर डेफिनेटली मी कागदावर लिहून देतो, अगदी बॉन्ड करून. आणि खूप थंडी पडल्या नाही, खूप थंडी पडल्यानंतर 15, 20, 21 दिवसांनी तुम्हाला मार्केटमध्ये एक 15 दिवसाचा स्लॉट सापडतो, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले दर असतात. त्याचं कारण मी मागाशी पण सांगितलं, डिमांड इज ऑलवेज देअर, सप्लाय मध्ये गडबड होते. उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये जिथं 2 किलो टोमॅटो निघणारे प्रति झाड, तिथं उन्हाळ्यामध्ये अर्धाच किलो, 1 किलो निघतो. क्लायमेट आहे, क्लायमेट समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला तो पावसाळ्यामध्ये तेवढा फ्लश मिळत नाही, कारण लाईफ सायकल शॉर्ट होऊन जाते, लवकर प्लॉट संपतात. सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हॅलो. हा सर. ओके. हा ओके. या व्यतिरिक्त सर, शिक्षणार्थी मला विचारायचंय. हॅलो, विचारा बाबर सर. बाबर सरांनी मागाशी लेक्चर मध्ये सांगितलं, परदेशामध्ये भाकड काळ आपण कमी करतो नर्सरीमध्ये, आणि साधारणतः 1 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला पीक येतं. तर आपल्याकडे सर एक जनरल थंब रूल असा आहे की जेवढे महिन्याचं पीक तेवढ्या आठवड्याची नर्सरी असावी, व्हेजिटेबल असो किंवा कांद्यापर्यंत आपण पाहतो. तर तो भाकड काळ कमी करताना आपण त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला असं सांगावं की भाकड काळ कमी केला तर आपल्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग कसं घेता येईल? मोस्टली काय होतं, जसं की मी सांगितलं की भाकड काळ कमी करायचा, रोप आपण जास्त दिवसाची घेऊन फायदा होईल, निश्चित होईल, परंतु खाली त्याला रूट झोन पण तेवढा डेव्हलप केला पाहिजे. अन्यथा काय होईल की 104 कपामध्ये मी 50 दिवसाचं रोप लावलं तर अनावश्यक मी चुकीच्या पद्धतीला प्रमोट करेन. याच्यामध्ये काय करावं लागतं, तर आता लेटेस्ट ट्रेंड काय आहे की तुम्ही जर द्राक्षाची नर्सरी बघितली तर ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट स्टेम इन्सर्ट करतात. ते ओपन टॉप प्लग असतो, प्लग मध्ये ओपनला टॉपला ओपन असतं, बॉटमला ओपन असतं, आणि साईडून आपल्याकडे जी नॉन ओव्हन कव्हरची जाळी असते त्या जाळीने तो कोकोपीटने भरलेला असतो. आणि असा मोठा प्लग घेतला तुम्ही आणि त्याच्यामध्ये जर त्याला ट्रान्सप्लांट केलं, म्हणजे स्टेज वाईज ट्रान्सप्लांट करावं लागतं. इनिशियलला तुम्हाला 104चं रोप, नंतर 70 मध्ये 70चं रोप, 42 मध्ये असे मोठे रोप, आणि त्याला स्पेस आउट करावं लागतं, त्याला लांब लांब ठेवून त्याची वाढ करून घ्यावी लागते. आणि अशी रोपं तुम्ही पण कमीत कमी, मी म्हणत नाही की अगदी तुम्ही 50-55 दिवसाचं रोप लावा, परंतु मोठ्या कपामध्ये जिथं आपण 30 दिवसाचं रोप लावतोय तिथं आपण 40 दिवसाचं 35 दिवसाच्या रोपाकडे जायला निश्चित हरकत नाही, जर आपण मोठ्या कपामध्ये आणि त्याला अंतर ठेवून लावलं तर, सॉर्ट आउट केलं तर. बरोबर सर. दुसरं सर, याच्या अनुषंगाने प्रश्न असा होता की कालच्या लेक्चर मध्ये आम्हाला ग्राफ्ट्स बाबत सांगितलं होतं की रूटस्टॉक नर्सरीमध्ये जर आपण वापरले, बारामतीच्या नर्सरीला आम्ही फोन केला तर मागे अवेलेबल होते काही ठिकाणी, तर तसे जर ग्राफ्ट्स बाबत थोडस तुमच्याकडून काय आलं तर बरं होईल. माझं स्पष्ट मत आहे की ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये सगळीकडे चालू आहे तो काळा बाजार चालू आहे. कारण असं आहे सर की माझ्या शेतकऱ्याला गरज काय आहे, माझ्या मातीचा प्रॉब्लेम आहे, मला उत्पादन जास्त हवे, माझं थिंकिंग क्लिअर पाहिजे. मला बॅक्टेरियल विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे तर मला बॅक्टेरियल विल्ट रेजिस्टन्स रूटस्टॉक घेऊन ग्राफ्ट केलं पाहिजे. सेकंड थिंग, मला उत्पादनामध्ये बदल हवाय तर मला रूटस्टॉक स्ट्रॉंग पाहिजे, जो माझ्या सायन्सशी मॅच करतोय, म्हणजे त्याला त्याचं हे पण झालं पाहिजे, कॉम्पॅटेबिलिटी पण आली पाहिजे, आणि त्याची कॉस्ट पण कमी पाहिजे. आज काय झालंय की आज कुठेतरी ग्राफ्टिंगचा ट्रेंड येतोय, तर म्हणजे मी बोलायला नको, आम्ही काही नर्सऱ्यांना व्हिजिट केली तर कुठून काहीतरी गोळा करून आणतात किंवा सायन्सचेच 2 भाग करून ते एकमेकाला जोडतात आणि शेतकऱ्यांना देतात. विषय काय आहे की याच्यामध्ये मला स्टिकअप राहणं गरजेचं आहे. मला बिझनेस करायचा आहे तर ते रूटस्टॉक मला बाजारामध्ये हे केला पाहिजे, रजिस्टर केला पाहिजे, आणि रजिस्टर रूटस्टॉकवर सायन बांधलं पाहिजे, आणि मग मला ते शेतकऱ्यांना त्याच्या गरजेनुसार निमॅटोड रेजिस्टन्स निमॅटोडचा दिला पाहिजे.
फिजरियम रेजिस्टन्स फिजरियमचं दिलं पाहिजे किंवा बॅक्टेरियाचं दिलं पाहिजे. पण हे न घडता फक्त काहीतरी बांधायचं, द्यायचं आणि सांगायचं हे होतंय ते होतंय. बऱ्यापैकी रिझल्ट असे शो करतात की वाईल्ड व्हरायटीमध्ये रूस्टॉक ग्रो व्हायलाच 2-2 महिने जातात. सीड्स ग्रो व्हायलाच 1-1 महिना 2-2 महिने जातात. आणि त्यानंतर ग्राफ्टिंग हा काळ पण वाढतो. अपेक्षित उत्पादन मिळत नाही, ग्राफ्टिंगच्या रोपांचा परफॉर्मन्स मिळत नाही, अशा पण तक्रारी आहेत लोकांच्या. बरोबर. आणि सर एक शेवटचा प्रश्न माझा रामेटी प्रशासनाबरोबर सर्वांनाच म्हणजे आहे विचारायचे की आपण डॉक्टर कडून प्रिस्क्रिप्शन घेताना मेडिकल रिलेटेड किंवा आपण जीवाशी निगडीत असल्यामुळे प्रायव्हेट कंपन्यांचे प्रिस्क्रिप्शन चालतात, पण आपल्याकडे लेक्चर देणारे आणि रिसिव्हर त्या दोघांनाही प्रायव्हेटचं नाव घ्यायला मुभा नाही. परंतु ऍक्च्युअली शेतकऱ्यांबरोबर काम करताना ट्रेड नेम हा अगोदर माहित असेल तर आपल्याला त्याचा नवीन आलेला फॉर्म्युला, नवीन आलेला जो मॉलिक्युल असेल तो समजण्यास लवकर मदत होते. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट अशी राहील की कुठलेही बर्डन न ठेवता ट्रेड नेमचा वापर सर्रास लेक्चर मध्ये व्हावा, जेणेकरून आपण त्यामध्ये डीपली अभ्यास करू शकतो. धन्यवाद. हा तांत्रिक आय थिंक तांत्रिक मुद्दा आहे हा. याच्या आपल्या हातात असता तर आपण विचार करू शकलो असतो. हा म्हणजे बियॉन्ड आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीच्या पलीकडचा मुद्दा आहे. पण तरीही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ठीक आहे, पण ते इनडायरेक्टली तुम्हाला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सांगितला जातोय, याचा अर्थ तो कंपनीचं नाव तुम्ही सांगितलं जाते असं थोडक्यात त्याचा होतोय. कारण तिथं तुम्ही कंपनीची जाहिरात करताय असा त्याचा अर्थ यातून निघतो. बरं सर, ठीक आहे. आणि सर प्रेझेंटेशन सरांचं प्रेझेंटेशन किंवा हे लिटरेचर जे आहे आम्हाला कालपासूनचं ते सगळं शेअर व्हावं ही विनंती. नाही, हे सगळे प्रेझेंटेशन मी हे सगळं झाल्यानंतर शेअर करणार आहे. चालेल सर. आजचं लेक्चर सुद्धा छान झालं. एक्सलंट एक्सलंट. नुसतं छान नाही, एक्सलंट झालं. एक्सलंट झालं सर. थँक्यू. येस येस. ओके. बाकी काय आणखी प्रश्न आहेत का? बघा प्रश्न सर बरेच आहेत खरं, पण आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे. त्यामुळं कंटिन्यू तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नंतर शेअर करू आम्ही. त्यानुसार मग प्रत्येक जण आपल्या आपल्या शंका समाधान इंडिव्हिज्युअली विचारू शकतील. तर या ठिकाणी आपण आज सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे रुटीन पॅटर्न पेक्षा एक वेगळा धाटणीचं लेक्चर, एक वेगळं जी गरज आहे त्या गरजेवरती बरोबर तुम्ही मेडिसिन्स तिथं तिथं देत गेला, हे एकदम चांगलं वाटलं. आणि प्रॅक्टिकल अनुभवातून हे तयार झालेलं तुमचं ज्ञान आमच्या सर्व प्रशिक्षणापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं, त्याबद्दल रामेती खूप खूप आभारी आहे. दुपारच्या सेशनला आपण खत आणि पाणी व्यवस्थापन, भाजीपाला पिकाचे खत आणि पाणी व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन घेणारच आहोत. त्यामुळं आपल्या काही शंका असतील तर आपण दुपारी पुन्हा एक्सटेंड करू थोडाफार पिरियड आणि त्या ठिकाणी आपण घेऊया. तोपर्यंत आपण सगळ्यांनी सरांचे खूप खूप आभारात राहूया. आणि दुपारच्या सेशनला पुन्हा आपण वेळेवरती 2:15 वाजता बरोबर जॉईन होऊया. हे लेक्चर इथंच संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. 2:15 वाजता बरोबर आपण जॉईन होऊया सर. चालेल. 2:15 वाजता. ठीक आहे. येस.